कुठेतरी कोणीतरी दर्शना हिला ओळखलं पाहिजे. तिचं काहीतरी एक असं हे असलं पाहिजे, अस्तित्व आहे. बाबा आपण जन्माला आलो तर काहीतरी काम, काहीतरी मला पाहिजे ते. सो ते होतं. पण आधीची दर्शना आणि आतामध्ये जवळ-जवळ 360 डिग्रीचा बदल. हिरा गवळण ही अतिशय सामान्य स्त्री, पण आपल्या बाळाजवळ पोचण्यासाठी रायगडाचा महाकठीण कडा रातोरात उतरून गेली. तिचं हे असामान्य कर्तृत्व शिवाजी महाराजांनी हिरकणी बुरुज बांधून अजरामर केलं. आजही अशाच अनेक हिरकणी आहेत ज्या असामान्य कर्तृत्व करत असतात, पण सगळ्यांनाच जगापुढे येता येत नाही. या प्रत्येक हिरकणीचा प्रवास हा इन्स्पिरेशनल असतो, अनेकांना मार्ग दाखवणारा ठरतो. मी शर्मिला अशाच काही हिरकणींना तुमच्या भेटीसाठी घेऊन येत आहे. आज आपल्याशी गप्पा मारायला आली आहे दर्शना सावंत, वरुण सावंत या ऑटिस्टिक मुलाची आई. वरुण सावंत हा आज एक ब्रँड झाला आहे. एशियामधील पहिला ऑटिस्टिक ज्यांनी 42 किलोमीटरची मॅरेथॉन कंप्लीट केल्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री घेऊन आज स्वतःचा बेकिंगचा बिझनेस त्यांनी स्टार्ट केला आहे. अशा वरुणची आई दर्शना फोरम ऑफ ऑटिझमची प्रेसिडेंट असून तिची स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी निर्माण केली आहे. आज आपण दर्शनाचा प्रवास तिच्याकडूनच जाणून घेऊया. नारळ फोडला आपण. सगळ्यात पहिले तुला खूप थँक्यू की परत तू मला हा वेळ दिलेला आहेस. अदरवाईज पॉसिबल नव्हतं. तर मला सगळ्यात पहिले तुझी इंट्रोडक्शन, की तुझं शिक्षण कसं होतं, वरुणच्या आधीचं तुझं लाईफ काय होतं, तर याबद्दल एक थोडक्यात माहिती दे. आज आता तुला सगळे वरुणची आई म्हणूनच एक तुझी एक ओळख झालेली आहे. तर मला दर्शनाची ओळख हवी, की दर्शना काय होती आणि तिचं लाईफ वरुणच्या आईपर्यंत कसं आलं. वरुणच्या आईपर्यंतचं लाईफ म्हणजे खूप छान प्रश्न आहे. कारण कसं होतं ना, बऱ्याचदा आपण बायकांच्या करंट लाईफ बद्दल बोलत असतो आणि ती करंट लाईफ मध्ये ना लाईक ओव्हर शॅडोड असते ती. म्हणजे बाबा जसं म्हटलं की ह्याची आई, त्याची बायको, त्याची बहीण, ह्यांची मुलगी, असं सतत एक ना, पण ते त्याच्यात कुठेतरी टॅग आणि त्याच्यात एवढ्या सगळ्या ओळखींमध्ये ती जे एक व्यक्तिमत्व म्हणून जे असते, ती रादर कुठेतरी हरवून जाते किंवा कधीतरी असं होतं की एवढे सगळे रोल्स प्ले करताना असं तर जाऊ दे यार, आता माझ्यात स्टॅमिना नाहीये, अशात एक म्हणजे नॉट व्हेरी इम्पॉर्टंट. ऍब्सोल्युटली मागे पडायचं. मागे आणि आपण असं वाटतं ना की ठीक आहे यार, म्हणजे हेच तर मला पाहिजे होतं, म्हणजे असं आपण एक म्हणजे दिस इज व्हॉट आय वॉन्टेड, एक आपण स्वतःला एक तो मनाला समाधान वाटून घेतो की ह्याच्यातच आपलं सगळं. आणि बेसिकली आपलं अपब्रिंगिंग पण तसंच असतं, म्हणजे आपल्या जनरेशनचं स्पेसिफिकली. तर तू असं मला म्हंटल, असं दर्शना, आधीची दर्शना म्हणजे खूप वेगळी, खूप 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 वेगळी. खूप कमी बोलणारी, असं खूप बुजरी, खूप घाबरलेली म्हणण्यापेक्षा मला सतत असं वाटतं, जेव्हा मी माझ्या आजची मी स्वतःला कम्पेअर करते, तर माझ्यामध्ये कुठेतरी कॉन्फिडन्स खूप कमी होता, की मी करू शकेन का, हे मला जमेल का, हा एक सतत प्रश्नचिन्ह असायचा. पण त्या दोन्ही दर्शनांमध्ये एक कॉमन फॅक्टर हा होता की कुठेतरी दर्शना हिला ओळख असणं खूप गरजेचं होतं. की जसं मी म्हटलं की बाबा ओळख फक्त ह्यांची मुलगी किंवा ह्याची बहीण ह्याच्या पर्यंत मर्यादित न ठेवता कुठेतरी कोणीतरी दर्शना हिला ओळखलं पाहिजे. तिचं काहीतरी असं हे असलं पाहिजे, अस्तित्व आहे. बाबा आपण जन्माला आलो तर काहीतरी काम, काहीतरी मला पाहिजे ते. सो ते होतं. पण आधीची दर्शना आणि आतामध्ये जवळ-जवळ 360 डिग्रीचा बदल. म्हणजे वरुणची आई ही खूप म्हणजे असं म्हणजे ना, मी काही करू शकते. अशातलं झालंय की आता कसं झालंय की वरुणची आई म्हणून तुला ओळख मिळाली, पण आज एक दर्शना ही पण एक तुझी ओळख आहे. तू जे काम करतेस त्यामुळे आज एक दर्शना म्हणूनही तुला लोक ओळखतात. अगदी. तर त्याला प्रवास वरून जरी निमित्त जरी वरून झालेला असला तरी तू जे तू म्हणतेस की आपल्याला एक आयडेंटिटी हवी असते ती तू मिळवलेली आहेस ऍक्च्युअली. तर म्हणूनच मला विचारायचं की
ह्या आधीचं जे तुझं लाईफ होतं, डेफिनेटली वरुणच्या नंतर तुझं लाईफ खूप चेंज झालं. पण तुझं करिअर कसं झालं, तुझं शिक्षण, म्हणजे थोडक्यामध्ये एक तुझी ओळख आधीची, कारण आताची आयडेंटिटी आपल्याला माहितीये लोकांना, तर पूर्वीची काय होती? मी बेसिकली बीकॉम केलं आहे. इंग्लिश मीडियम शाळेमधनं शिकलेली आहे. त्याच्यामुळे बरेचसे मित्र आहेत, मैत्रिणीही आहेत आणि बेस्ट पार्ट हा आहे की माझं सगळं म्हणजे मला वाटतं माझं कर्मभूमी हे मालाडच आहे. म्हणजे मी जन्माला मालाडला आली. मग काही काळामुळे इकडे-तिकडे गेली, पण परत आता मालाडला आहे. मी बीकॉम केलं आणि बीकॉम करता-करता मी ICWA केलं. बेसिकली फर्स्ट 2 लेव्हल्स क्लिअर केले. इंटर्नशिपमध्ये असं जाणवलं मला, की बापरे! हे लग्नानंतर आपल्याला हा करियर प्रॉस्पेक्ट म्हणून करता येईल का? कारण खूप टाईम कन्झ्युमिंग होतं, खूप डिमांडिंग जॉब होता आणि आपल्यामध्ये कसं होतं, की आपल्या वेळेला की मॉरल ऑफ द स्टोरी इज गेटिंग मॅरिड इज बीइंग सेटल्ड. राईट. आणि फॉलोइंग अ करियर किंवा एक स्वतःचं एक जॉब असणं हे सासरच्या लोकांनी करायला दिलं तर हा तुझ्यासाठी एक आपल्यासाठी एक इट वॉज नॉट अ चॉईस, हा एक ऑप्शन होता. त्यांनी हो म्हटलं तर. आणि तेव्हा सुद्धा म्हणजे आम्ही तुला काम करायला देतो हे असं एक हे एक्झॅक्टली. आपलं जनरेशन आहे, राईट? म्हणजे आजकालच्या मुलींनी हे ऐकलं तर त्यांना असं ते ह्युमिलिएटिंग वाटणार की तुम्ही कोण आहात मला काम करायला देणारे. हे बरोबर. आजकालची जनरेशन. त्याच्यामुळे माझा सतत विचार ते असायचा की मला हे उद्या करायला मिळेल का? म्हणजे एवढं शिकून. तर मग त्यावेळेला ICWA मी अर्धवट सोडलं, कारण TY बीकॉमच्या वेळेला माझं इंटर्नशिपच्या वेळेला मला हे वाटलं की नाही पुढे करू शकणार आणि मी इंटरमिडिएट पर्यंतच ते केलं आणि त्याच दरम्यानी NIT चा कोर्स केला, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा. आणि त्याच दरम्यानी माझं लग्न ठरलं. म्हणजे मी म्हणेन 94 ला माझं बीकॉम झालं. 96 पर्यंत तोपर्यंत मला ना, मी खरं सांगू, मला सतत एक असं अजूनही मी तशीच आहे, की कुठेतरी आपल्याकडे हे एकच आयुष्य आहे आणि जे काही करायचंय ते ह्या एका आयुष्यातच करायचंय. देअर इज नो टुमॉरो फॉर मी. त्याच्यामुळे तेव्हा तर मी बीकॉम तेव्हा करत होती, ICWA करत होती. त्याच्यामुळे सतत असं की मला हे करायचंय. मग त्याच्यानंतर असं वाटलं की हे नाही झालं, म्हटलं जॉब पण करत होती, कारण ICWAचा बॅकग्राऊंड असल्यामुळे मला अकाउंट्समध्ये नोकरी मिळालेली आणि साइड बाय साइड मी NITचा रात्रीचा कोर्स करत होती. तर मला सतत ते एक होतं ना, की करायचंय आणि मला वाटतं त्याच दरम्यान लग्न ठरलं आणि माझा कोर्स कंप्लीट झाला आणि एक वेगळं कंप्लीट पर्व सुरू झालं. कारण जसं तुला जी भीती होती की लग्नानंतर मला काही करायला मिळेल की नाही, तर मग तुला ते तसं मिळालं की नाही? बेसिकली दॅट वॉज द बेस्ट पार्ट. कारण माझं लग्न जेव्हा ठरलं तेव्हा मला एक तो चॉईस हवे होता की आय डिसाईड की मला नोकरी करायची आहे की नाही. म्हणजे असंही सासर नको होतं की नोकरी केलीच पाहिजे बाबा. आणि असंही नको होतं की सो आय थिंक राजेश खूप फ्लेक्सिबल होता त्या बाबतीत. तर त्याचं होतं की तुझा चॉईस आहे. आणि मला असं वाटतं कुठेतरी दॅट ऑल्सो प्लेड अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. कारण जेव्हा मी आधीची दर्शना बघते ना, आधीची दर्शना खूप प्रोटेक्टेड होती. खूप सतत म्हणजे मी खूप लाडाची होती. फ्रँकली स्पीकिंग आमच्या घरात म्हणजे सगळ्यात जास्त लाड झाले असेल ते माझे. म्हणजे तोंडातनं बाहेर पडलेला शब्द तो खरा. म्हणजे इतकं होतं ते. म्हणजे अजूनही आहे ते. म्हणजे अजूनही मी माझ्या मावशीकडे गेली तर ओल्या नारळाच्या खोबऱ्याच्या करंज्या ती करेल किंवा शेवपुरी किंवा कारण मला आवडतं. बाकी सगळ्यांची म्हणजे बाकी सगळे खातील. अशातली गत आहे ते. सो आणि जेव्हा माझं लग्न झालं माझ्यात आणि राजेशमध्ये 4 वर्षाचं अंतर होतं आणि राजेशचं कसं होतं, की "तू कर ना, म्हणजे तुला जे ठीक वाटेल ते, तुला सो त्याच्यामुळे सतत तो डिसिजन मेकिंग माझ्याकडे आलं. नाहीतर आधी कसं बाबा म्हणायचे, की "नको ट्रेनचा प्रवास दर्शनाला कसं झेपणार?" कारण मी खूप असं म्हणजे ना माझे आधीचे टोपण नावं तुला सांगायला झालं तर म्हणजे ना म्हणजे बिकॉज आज दर्शना बोलतेय. त्याच्यामुळे आधीची दर्शना म्हणजे हळूबाई, रडूबाई म्हणजे कोणीही असं पटकन काहीतरी बोललं का माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे एका फ्रॅक्शन ऑफ अ सेकंडमध्ये, की अरे बापरे! असं झालं आणि म्हणजे मी मला असं वाटतं की कधीच हार्डशिप्स ॲज सच नाही एक्सपिरियन्स झालं. केले नव्हते. सो लाईफ वॉज लाईक एकदम मज्जानो लाईफ. असं छान सकाळी उठायचं, शाळेत जायचं, आरामात म्हणजे
मी कायम हळूहळू म्हणजे या दर्शनात चल ग, कर लवकर, म्हणजे माझ्याकडे दुनियाभरातला सगळा टाइम आहे. म्हणजे आईचं जेवण करून, वाढून, आवरून झालं तरी माझं जेवण छान असं तास, दीड तास चालायचं आणि माझ्यावर कोणी ओरडलेलं चालायचं नाही घरात. तर माझे वडील म्हणायचे, "तिचं झालं का मी आवरीन. तुला त्रास होतोय ना, तर मी आवरीन." पण तिच्या मागे लागायचं नाही. त्याच्यामुळे मग असं छान, की काय आहे यार, असं फुल सेट लाईफ असं होतं. बाबा गेल्यानंतर पहिला 180 डिग्री एक सडनली हिम नॉट चेंज. बिंग देअर, कारण माझा कॉलेजचा फॉर्म, कॉलेजचा आय कार्ड, लायब्ररीचा आय कार्ड, त्याच्यावर फोटो लावणं हे सगळं बाबा करायचे. म्हणजे कॉलेजमध्ये मी 11वी ला असताना माझे वडील गेले आणि त्याच्यानंतर आयुष्यात पहिल्यांदा आपल्याला कॉलेजमध्ये एव्हरी इयर ऍडमिशन भरावी लागते, फॉर्म घ्यावा लागतो. तर मी ना 2 मिनिटं अशी पूर्ण गांगरून गेलेली, की अच्छा मला हे आता स्वतःला करायचंय. म्हणजे माझा भाऊ तेव्हा 10वीत होता, माझे वडील गेले तेव्हा. तर दॅट वॉज आणि माझ्या भावाचा पहिला 10वीचा पेपर झाला होता आणि माझ्या वडिलांचं एका ट्रेन ॲक्सिडेंटमध्ये डेथ झाली. 1 दिवस सुट्टी होती आणि नंतर अ, परीक्षा परत 10वीची कंटिन्यू होती. तर मला आठवतं आमच्या घरातला नियम असा होता, की आई आमचा अभ्यास घ्यायची आणि आमची प्रत्येक परीक्षा बाबा सोडायला यायचे. म्हणजे युनिट टेस्ट असू दे, सेमिस्टर असू दे, ते आम्हाला शाळेत सोडून मग ऑफिसला जायचे. असा तो एक काहीतरी फॅमिली रूल टाइप्स होता. अँड आय डोंट नो वेअर, पण मी सडनली आय स्टेप्ड इंटू हिज शू, की माझ्या भावाला मी 10वीला बोर्डाला सेंटरला सोडलं. मी परमिशन काढली पहिल्यांदाच, की माझ्या फायनल एक्झामला मी 10 मिनिटं उशिरा येणार आणि आय यूज्ड टू लीव्ह 10 मिनिट्स अर्ली. आणि फर्स्ट इयर FIJC होतं. पण मी त्याला आणायला जायची आणि त्याला पिकअप सोडायलाही जायची सेंटरला. कारण कुठेतरी त्याला ते जाणवायला नको, की बाबा नाहीयेत. असं. आणि ते अनायासे झालं. पण तिकडनं जी दर्शना हळू-हळू बऱ्याचशा आयुष्यात घडामोडी होत गेल्या. कारण आमच्यासाठी खूप शॉकिंग होतं ते, बाबा अचानक जाणं. आणि कॉमर्स बॅकग्राऊंड असल्यामुळे मग मी हळू बाबांचे फाईल्स वाचणं, बाबांचं ट्रेन ॲक्सिडेंट असल्यामुळे पोलिसांकडनं फाईल काढणं कोर्टात. अँड आय वॉज म्हणजे 16 इयर 16 वर्षाचं, म्हणजे यू आर अलाउड टू साइन आणि यू आर नॉट अ मायनर नाव. मी म्हणजे बऱ्याचशा गोष्टी जे आम्हाला पैसे आणि मिळायचे होते तिकडे आई बरोबर कोर्टात मला जावं लागायचं. आणि आई बऱ्याचदा अशी खूप म्हणजे तिला सही करताना सुद्धा अशी थरथर म्हटल्यावर ना, असं एक तिच्या बरोबर एक आपण एक म्हणतो ना, एक सपोर्ट सिस्टम म्हणा किंवा काय, पण इट जस्ट सडनली अचानक शिफ्टेड. मोठी झालीस तू. हा, अचानक मोठी झाली अगदी. म्हणजे हम्म. त्या एका आठवड्यात सडनली ते रियालिटी ऑफ लाईफ सारखं डोळ्यासमोर आलं. पण तरी म्हणजे छान होतं, की आम्ही तिघं होतो. तिघांना इक्वल इम्पॉर्टन्स होता. पण सतत कसं व्हायचं, की दर्शनाला हे झेपेल की नाही? का असं, म्हणजे मी सतत असं, की बाबा अ, एक काय म्हणून मी म्हणजे असं असं नाही म्हणणार, की अ, पण माझ्याकडे एक नाजूक किंवा असं ह्या दृष्टिकोनाने बघितलं जात होतं, की कारण माझी तब्येत खूप अशी ही होती, की जरा वारा बदलला, की मी अजूनही म्हणजे शिंका येऊ शकतात. संत्र्याची एक फोड खाल्ली का सर्दी ताप येतो. म्हणजे इतकं होतं माझं. त्याच्यामुळे की दर्शना एक असं का आपण म्हणतो ना, ते फुलात कापसात ठेवल्यासारखं तशातलं एक आयुष्य होतं माझं. आणि लग्न झाल्यानंतर खूपसं बदललं. कारण राजेशचा जॉब सकाळी जायचा, तो संध्याकाळी यायचा अँड ही वॉज अ व्हेरी आपण म्हणतो ना, एक रेव्होल्युशनरी टाइप, की करून बघ ना. इट्स युअर चॉईस. तुला जे ठीक वाटतं ते असं. आणि तेव्हा मला हळू मग आताची दर्शना तिकडनं जन्माला आली, की चुका करत, दुरुस्त करत, त्याला काही कळायच्या, काही नाही कळायच्या. तर त्याच्यामुळे तो कधी-कधी म्हणतो, "तू बऱ्याच टोप्या घातल्यास मला." तर मग तिकडनं शिकत गेली, की हे नको सांगूया बाबा, ह्याला काय वाटेल. पण तशी दर्शना मग घडत गेली. त्याच्यानंतर तुझा वरुणचा जन्म. तर वरुणच्या जन्मानंतर वरुण हा थोडा वेगळा आहे किंवा ऑटिस्टिक आहे, हे तुम्हाला कधी कळलं? आणि त्याचं म्हणजे ते तुम्ही ऍज अ फॅमिली, तू, राजेश किंवा बाकीचे घरातले आई वडील वगैरे, हे सगळ्यांनी ही गोष्ट कशी ऍक्सेप्ट? कारण एक तर पहिलं बाळ म्हटल्यानंतर आपल्या एक वेगळी फिलिंग्स असतात आणि सडनली त्याच्याबाबत हे असं काहीतरी आहे. खूप नाही, पण एक वेगळी गोष्ट आहे, कारण आताच्या जमान्यात ऑटिझम खूप ऐकायला येतं, त्यावेळेला नव्हतं.
तर हे काय आहे, हे कसं आहे, म्हणजे हे तुम्हाला कसं लक्षात आलं आणि हे कसं ऍक्सेप्ट झालं तुमच्या? सी मला वाटतं लग्नाच्या एक 1.5 वर्षांनी वरून झाला आणि आय वॉज लाइक 24. त्याच्यामुळे माझ्यासाठी कसं होतं ना, म्हणजे भातुकलीच्या खेळातनं खरं किचन आणि बावला-बावलीच्या खेळातनं एक खरं जिवंत बावली. आणि वरून वॉज अ व्हेरी क्यूट चाइल्ड. म्हणजे असं किरकिर नाही, रडारड नाही, म्हणजे छान असं. त्याच्यामुळे माझा बऱ्याचदा वेळ त्याच्याबरोबर असं म्हणजे त्याचा करण्यात आणि मला खूप आवडायचं त्याला तेल लावणं, त्याचं जेवण, हे ते खूप असं. सो इट वॉज लाइक सुरुवातीचा काळ खूपच सुंदर, म्हणजे 1-2 वर्ष. त्यापर्यंत जसं-जसं तो वाढायला लागला तेव्हा जाणवायला लागलं, की काहीतरी वेगळं आहे. तो बोलत नाहीये, खूप धावत राहतो, एका जागेवर मुश्किलनी बसतो. अ, आम्हाला सोडून जायचं त्याला कधी असं म्हणजे कोणी ये म्हटलं का लगेच जायचं. तर आपल्याला असं वाटायचं, की किती फ्रेंडली चाइल्ड आहे. पण हम्म. तेव्हा आपल्याला जसं तू म्हटलं, की ऑटिझम बद्दल पण ऐकून नव्हतं किंवा चाइल्डचे ग्रोथ कसे असतात बाबा ह्या वर्षावर त्याला हम्म. पेरेंट सेपरेशन एन्झायटी हे सगळं आपल्याला कुठे माहिती. असं वाटतं की अरे छान. हा म्हणजे खूप फ्रेंडली चाइल्ड आहे बाबा हा आम्हाला सोडून लगेच. पण ते खरं रेड फ्लॅग्स होते, की खरं त्या वयाच्या मुलांनी आई वडिलांना सोडून लगेच इतरांकडे जाता कामा नये असं असतं. अच्छा. आणि तो जेव्हा आम्हाला आठवतं माझ्या बिल्डिंगमध्ये आम्ही तिघी जणी ना असे पाठोपाठचेच होतो. म्हणजे 1-2 महिन्याचे. त्याच्यामुळे ती मुलं एकमेकांना जेव्हा आम्ही तिघी एकत्र मुलांना खाली घेऊन यायचो तर ना एकमेकांच्या म्हणजे असं एकमेकांशी हात लावणं किंवा असं हम्म. काहीतरी त्यांचे. आणि वरून आपल्या ह्याच्यातच सतत असायचं. म्हणजे एक गोल-गोल फिरत राहिला तर उगाच गोल-गोल फिरत राहणं हम्म. किंवा आता ना तुला कदाचित वरून शुभंकरोती म्हणताना आवाज येईल. मी बाहेर आवाज नको म्हणून मी आतमध्ये बसली तर मला लक्षात नाही आलं, की 7 वाजले. 7 नाही वाजले, 6:30 वाजले. पण आज आम्ही देवाचे दिवा आणि तो लावत असतो. सो बेसिकली मग तेव्हा ना म्हणजे त्यावेळेला असं जाणवत होतं, पण मग असं वाटलं, की ह्याला ऐकू येत नाहीये. कारण त्यावेळेला कसं आपल्याला ऐकू न येणं, न दिसणं हेच हा. एक डिसेबिलिटी किंवा कंप्लीटली मेंटल रिटार्डेशन किंवा हा. डाउन सिंड्रोम जे दिसण्यात येतं आपण म्हणतो इझिली ना. रेकग्नाइज होतात अशा हां, गोष्टी. तर मला सतत वाटलं, की ह्याला ऐकू येत नसावं किंवा असं. पण मग त्याच्याच कॉन्ट्राडिक्टिंग कसं असायचं मग त्यावेळेला मला आठवतं ते ऐश्वर्या रायचं ते ढोली तारो ते गाणं तेव्हा तो पिक्चर खूप फेमस होता. आणि ते गाणं कुठे दूर जरी लागलं ना, तर तो काय करायचा त्याला त्याला तो त्या खिडकीकडे जाऊन उभा राहायचा आणि ते गाणं ऐकायचा. मग मी असं आम्हाला वाटायचं, की अरे ह्याला ऐकू येत नसेल तर तेवढ्या लांबचं गाणं कसं ऐकू येतं? म्हणजे हम्म. ज्या दिशेने गाणं येत असेल त्या दिशेच्या खिडकीकडे जाऊन तो उभा राहायचा ते ढोली तारो गाणं हो. किंवा असं काही-काही गोष्टींना खूप छान रिएक्ट व्हायचा. पण काही-काही गोष्टी रिएक्टच होत नव्हता. तेव्हा पहिल्यांदा मग आम्ही एक भाटवडेकर का असं काहीतरी नाव होतं. पण आम्ही त्यांच्याकडे गेलेलो चाइल्ड सायकियाट्रिस्ट आणि तेव्हा ते म्हणाले, की वरुण एक वेगळा मुलगा आहे. पण तेव्हा सुद्धा ऑटिझम असं काही डायरेक्टली म्हटलं नव्हतं किंवा पण त्याला जास्त करून ADHD म्हणायचे कारण तो सतत असं वाऱ्यासारखा फिरत राहायचा. म्हणजे एका जागेवर बसणं नव्हतं. अच्छा. सो तेव्हा 2.5 वर्षापासनं आणि खरं सांगायचं ना, तेव्हा मी आणि राजेश पण असे खूप असं वयाने काही मोठे नव्हतो समजायला. त्याच्यामुळे जेव्हा आम्हाला कळलं, तर इट वॉज इझिली एक्सेप्टेड. हम्म. दॅट वॉज अ फर्स्ट थिंग. म्हणजे आम्ही दोघं एकमेकांना तुझ्यामुळे, माझ्यामुळे असं-तसं न करत पेक्षा, की बाबा बघू पुढे काय करता येतं. ते एक. दुसरी गोष्ट ॲज अ फॅमिली मला असं वाटत होतं, की आमच्यात असं बघायला, की घरात कोणालाच काही कळत नव्हतं एक्झॅक्टली. कारण आम्हालाही कळत नव्हतं त्यावेळेला बरोबर. ऑटिझम म्हणजे. कारण ऑटिझम हा शब्द तेव्हा सुद्धा आम्हाला कळवला नव्हता. हा जेव्हा समोरून मी विचारलं, तेव्हा माझ्या थेरपिस्टनी सांगितलं, की हो ह्याला आहे. कारण Googleवर मी रिसर्च करायची, की बाबा हा असा का आहे? बोलतो कमी. मग काही त्याच्यातल्या टिपिकल गोष्टींबरोबर खेळणं म्हणा, असं खूप हम्म. तेव्हा कळलं, की बाबा ह्याला ऑटिझम आहे आणि मी मग समोरून थेरपिस्टला जाऊन विचारलं, की असं-असं आहे का वरुणला? कारण तेव्हाचा तो काळ असा होता ना, की डायरेक्टली पेरेंट्सना सांगायचेही नाहीत, हम्म. की काय प्रॉब्लेम आहे तो, असं. पण फॅमिली सपोर्ट खूप होता दोन्ही बाजूंनी. म्हणजे जसं-जसं आम्ही लगेच सगळ्यांना माहीत होतं घरात, की वरुण वेगळा आहे. पण मला आजच्या तारखेला सुद्धा कधी आठवत नाही, की म्हणजे माई म्हणजे सासू आहेत त्यांना माई म्हणतो आम्ही. तिनी
किंवा कोणीही की बाबा तुझ्यामुळे तुमच्या घरात असं हे टिपिकली जे ऐकायला मिळतं ना, राईट, आमच्या बाजूनी एक्झॅक्टली. असं कोण अशा वेळेस नाहीये. जनरली तुझ्याच आईवर ब्लेम टाकला जातो. हां, तसं कधीच झालं नाही. इनफॅक्ट सुरुवातीला असं वाटायचं, की त्यांना कसं वाटायचं, की अ, अ, ब आम्ही सगळ्या गोष्टी केल्या हां, म्हणजे थेरपी चालू असायचीच. पण कोणी म्हटलं, की "बाबा ही शांती करा," आम्ही ती करायचो. मग हं. कोणी सांगितलं त्या कुठून तरी म्हणायचे ना, की पोपटाचं उष्ट्याचं काहीतरी मग यू वोंट बिलीव्ह, की राजूचा मधला भाऊ जो आहे तो नितीन म्हणजे ती वरूणची लिटरली दुसरी आई होती. म्हणजे जेवढं सगळं एका लहान मुलाचं शी, सू, उलटी काढणं, जेवढं मी एक आई म्हणून केलं, तेवढं सगळं त्यांनी केलंय. म्हणजे आणि विथआऊट आणि वरून म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा एक केंद्रबिंदू होता. असं म्हणजे की बाबा कारण तो पहिलं मूल होतं त्यातलं घरातलं. एकच बाळ म्हटल्यानंतर हां, म्हणजे सगळ्यांचं ते माझ्या मोठ्या अपेक्षा दीरांना असतात. मुलगी होती, पण ती न्यूझीलंडला होती. त्याच्यामुळे वरुण हे आम्हाला पहिलं असं एक घरात आणि तो एक सतत असं मी म्हटलं ना, चिरचिर नसल्यामुळे छान खेळणं ह्याच्यात त्याच्यामुळे असं काही हे नाही. मग आम्ही तो पिंपळाचं पान ते धुवून, त्याला मध लावून, मग कोणाच्या घरी पोपट असेल म्हणजे कुठून तो ओळख काढून आणायचा मला माहीत नाही. म्हणजे कोणाच्या घरून तिकडनं ते पोपटाचं उष्ट करून सुद्धा आम्ही वरुणला म्हणजे सगळं करायचं. पण एक्झॅक्टली. आणि कारण नावं ठेवण्यापेक्षा आम्हाला असं होतं, की वरुणचं लाईफ अजून बरं कसं आणि तो काळ आम्हाला असं वाटतं, की ठीक होईल. हं. कारण काय आहे ते माहीत नव्हतं. पण मी असं म्हणेन, की कधी आम्हाला वेगळं कधी टाकलं नव्हतं गेलं किंवा बाबा वरुणला किंवा नावं कधी ठेवली गेली नव्हती. वरुणला बाकीच्या घरातल्या मुलांना जेवढं प्रेम, आपुलकी, सन्मान मिळत होता, तो आजच्या तारखेला सुद्धा वरुणला मिळतो. ऍक्च्युली प्रत्येक मुलाला ते जरुरी असतं. कारण त्याच्या जरुरी असतं. मध्ये हे प्रेम आणि केअरिंग वगैरे हेच जास्त जरुरीचं असतं. बाकी अगदी. गोष्टी तर आपण देतोच. पण या गोष्टी खूप जरुरी. पण वरुणला कधी वेगळं असं नाही टाकलं गेलं. म्हणजे हा बाबा असं म्हणजे त्याच्या परीने म्हणजे माझे मोठे दीर येतात ते सुद्धा म्हणजे ते न्यूझीलंडला असतात, पण त्यांच्यात आणि वरुणमध्ये पण एक छान रॅपो आहे किंवा माझा भाऊ यूएसला असतो. तर ईच वन ऑफ देम म्हणजे मला म्हणून मी म्हणेन ना, की आज वरुण जे आहे त्याच्यामागे फक्त मी आई म्हणून जरी उभी राहिली, पण एक सपोर्ट सिस्टम असतो ना फॅमिली, ती खरं असेल ना, तर देन काही आपण पॉसिबल कारण ब्लेम करणारा कोणच नाही. प्रत्येक जण म्हणत होतो, की करून बघूया काय होतं ते. नाही एक्झॅक्टली. नाही झालं हां, म्हणजे माझ्यावर टीका करणारं कोण नसेल, तर माझ्यामध्ये अजून तो कॉन्फिडन्स येतो काहीतरी बरोबर. नवीन करून बघायचं. त्याच्यामुळे मला वाटतं तिकडनं सगळं ते सुरू झालं. सो फॅमिली सपोर्ट पहिल्यापासूनच अगदी होता. म्हणजे मला सांग की सगळ्याच बाबतीत. ऑटिझम म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? म्हणजे ऑटिझम आता आपण ऐकतो तरी सुद्धा मला असं वाटतं की इन जनरल सगळ्या लोकांना नाही आता माहीत नसतं. नावच माहितीये बऱ्याचशा लोकांना. पण ऑटिझम केसेस आजकाल खूप ऐकायला येतात की ह्याला ऑटिझम आहे, ह्याला ऑटिझम आहे. पण मला असं वाटतं की तो प्रत्येकाची काहीतरी वेगळा प्रकार आहे हा ऑटिझम. तर हे एक्झॅक्टली ऑटिझम म्हणजे नेमकं काय असतं? अच्छा. ऑटिझम हा आता मराठीतनं त्याला खूप छान एक नाव आहे स्वमग्न. ऑटिस्टिक मुलांना स्वमग्न. स्वमग्नता असं म्हटलं अच्छा. जातं. म्हणजे जो स्वतःमध्ये मग्न असतो तो. हो, हो. अच्छा. इन हिज ओन थॉट्स आणि ऑटिझम एक स्पेक्ट्रम डिसऑर्डर आहे. स्पेक्ट्रम जेव्हा आपण म्हणतो म्हणजे आपण कसं रेनबोला एक म्हणजे एक वेगवेगळे पैलू असतात आणि प्रत्येक रंग वेगळा. ते एकत्र हं. आपण त्याला रेनबो म्हणतो. पण कधीतरी हां, तर कधीतरी आपल्याला लालसर रंग जास्त दिसतो. पण कधीतरी तो निळसर रंग जास्त दिसतो. तर हं, हं. ऑटिझममध्ये सुद्धा असंच असतं, की हे मूल म्हणजे ही मुलं काही-काही खूप हुशार असतात आणि कधी-कधी अशीही मुलं असतात ज्यांना बेसिक छोट्या-छोट्या गोष्टीही कळत नाहीत किंवा जमत नाहीत, असं. आणि ऑटिझम एक हे असं म्हटलं जातं, की इट्स इन्व्हिजिबल डिसऑर्डर इन द सेन्स पहिल्या भेटीत तुला काहीच वेगळं दिसणार नाही त्या मुलांमध्ये. हं, म्हणजे हं. कारण अनलेस अँड अंटिल त्याच्याबरोबर बाकीचं काही डिसऑर्डर्स असतील तर. कारण ऑटिझम कधी-कधी एका दुसऱ्या डिसऑर्डर बरोबर सुद्धा असू शकतं. म्हणजे ADHD म्हणा, लर्निंग डिसेबिलिटी म्हणा, CP म्हणा, अशा बऱ्याच सेरेब्रल पॉल्सी जसं आपण म्हणतो असं. पण ऑटिस्टिक मुलं जी असतात ते कधी-कधी बोलतात, कोण-कोण बोलू शकत नाही, कोण-कोण शब्दात बोलतात, कोण-कोण वाक्यात बोलतात. बेसिक प्रॉब्लेम असतो ते स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही. हं, हं. त्याच्यामुळे असं होतं की जे सोशल नॉर्म्स असतात ना आयुष्याचे, ते त्यांना पटकन समजत नाही.
ते खूप गोष्टी लिटरल घेतात. म्हणजे आपण कधी कधी ह्याच्यात बोलतो ना, काय म्हणतो आपण, कोड्यात बोलतो किंवा आपण म्हणतो ना संदर्भ लावणं वाक्यातनं, तर ह्या गोष्टी ह्या मुलांना कळत नाही. आपण जेव्हा म्हटलं की अरे आज काय आभाळ कोसळतंय, तर त्यांना असं वाटतं की लिटरली आभाळ कोसळून खाली येत आहे. हा, म्हणजे त्याचा अक्षरशः ते अर्थ शब्दशः काढतात. अर्थ घेतात. हा, त्याच्यामुळे ह्या मुलांशी बोलताना आपण जमेल तितकं सोपं बोलावं. इनफॅक्ट असं बघायला गेलं ना, की ते लोक खूप सरळ, सोपं, सुंदर आयुष्य जगत असतात. म्हणजे मी म्हणेन, म्हणजे जसं दर्शनाच्या घडवण्यात एक हात होता वरुणचा. ॲज अ प्रोफेशन मी स्पेशल एज्युकेटर आहे. म्हणजे वरुणचं डायग्नोसिस झाल्यानंतर मी माझी नोकरी सोडली. म्हणजे आठवड्याभरातच मी पेपर हे केले. कारण दोघांपैकी कोणाला एकाला नोकरी सोडणं गरजेचं होतं. आणि अगेन जसं आपण आताचे पालक असा विचार करतात, की कोणाची लाँग रनमध्ये कोणाच्या प्रोफेशनला जास्त स्कोप आहे, कुठे, हां, मग त्या हिशोबाने ते नोकरी सोडतात. पण अगेन आपला काळ तो होता, की पुरुषांनी नोकरी करावी, बाईंनी घर सांभाळावं. त्याच्यामुळे इट वॉज नेव्हर अ टॉपिक ऑफ डिस्कशन, की कोणी नोकरी सोडावी. असं झालं. सो त्यावेळेला जेव्हा मी त्याच्यानंतर जेव्हा हा कोर्स केला, कारण माझे डॉक्टर्स होते. राजेश स्वतः म्हणायचा, की "तू का नाही कोर्स करत?" पण असं वाटतं नाही, नाही आता म्हणजे माझ्याकडे तेवढा वेळ नाही. बेसिकली 1-2 वर्ष आमची अशीच गेली हे करण्यात, की बाबा कसं काय, आणि त्याच दरम्यान मला वाटतं वरुण सीनियर के-जीमध्ये असताना मी जेव्हा कोर्स केला आणि आता म्हणजे जसं ॲज अ स्पेशल एज्युकेटर, तर ह्या मुलांकडे बघताना ते आजमध्ये जगतात. त्यांचा आनंद पण खूप असं लिटरल आणि खूप साध्या सोप्या गोष्टीत असतो. आपण आनंद हे झालं तर मला मजा येईल. अरे पण त्याची काय गॅरंटी आहे? हो ना? तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टी ह्या मुलांबरोबर राहून इतकं म्हणजे आयुष्य सोपं आहे. हां, त्यांना काही डिस्कम्फर्ट्स असतात. त्यांना कधी आवाज सहन होत नाही. पण तो तुला मलाही होत नाही आणि आपण कसं होतो, की आपण आपण एक मास्क करतो स्वतःला. हे मुलं स्वतःला मास्क करू शकत नाहीत. म्हणजे मनात एक प्रश्न, मी तुला डायरेक्ट साधं रिॲक्ट उदाहरण, होतं. अगदी, अगदी. म्हणजे जे मनात आहे ते तोंडावर येऊन मोकळं. म्हणजे आपण असं म्हणणार नाही ना, की बापरे ही अशी काय ही? आपण जे मनात 10 शब्द बोलून मोकळे होतो, ते तुझ्या तोंडावर 10 शब्द. सो आपण जे म्हणतो डिप्लोमॅटिक ना नाही. जे खोटेपणा आहे ते आपलं आहे. हां, अगदी, अगदी. म्हणजे खोटं नाही, चीट करता येणार नाही. हे माझं आहे आणि हे मला तुला द्यायचं नाही, हे सरळ साध्या शब्दात तो तुला सांगेल, की हे नाही मिळणार. संपला विषय. असं तर खूप असं, तर ऑटिझम इज ऑल अबाउट दॅट, की आणि ना जेवढं अ, मी म्हणेन ऑटिस्टिक मुलांबद्दल जेवढं आपण त्यांना एक्सेप्ट करू, जेवढं त्यांना आपण मान देऊ, तुम्ही जसं त्यांच्याशी वागतात, ते तुमच्याशी तसेच वागतात. सो इफ यू फील तुमच्याशी ऑटिस्टिक मुलगा नीट वागत नाहीये, तर दॅट कुठेतरी मीन्स यू स्वतःला आर आतमध्ये स्वतः समवेअर, तुमची हां. काहीतरी चूक आहे. हां, ओके. आणि कधी-कधी असं होत असतं माहितीये पालक म्हणून सुद्धा, की आपल्याला असं वाटतं, की सगळं मी करते ते बरोबर आहे. का? तर मी आई आहे ना, मी हं. मोठी आहे. मला कळतं. बरोबर, पण बरोबर. असं नसतं. ऑटिस्टिक मुलांमध्ये कधी-कधी आपण एक असं साधं आई तू हे केलंस ना, मी तुला हे देईन. हं. आपण आपल्या नॉर्मल मुलांना पण असं म्हणतो. ह्याच्यातल्या कितीशा गोष्टी आपण ऐकतो. कधी-कधी बरोबर. म्हणतो विसरला ना, जाऊ दे. पण ऑटिस्टिक मुलं विसरत नाही आणि मग तो राग त्यांच्यात तो असतो, की ही बोललेली, तिने केलं नाही, देत आणि मग नाही. ते हां, 5व्या दिवशी कधीतरी बाहेर पडेल आणि मग तुला असं वाटतं, की हा उगाच असं वागतोय. हां. अच्छा. तर ते असं छोट्या-छोट्या ह्याच्यातनं दिसून येतं आणि ऑटिस्टिक मुलं आता दिसायला का लागली आहेत? कारण आता बेसिकली मी असं म्हणेन, की अवेअरनेस वाढलाय. अच्छा. आणि आमच्या वेळेला फायदा मला कसा वाटतं होता की माहिती आहे? आधी पण होता, पण तो समजत होता. नव्हता. समजत नव्हता, माणसांना कळतही नव्हतं, की बाबा ह्याला हं. ऑटिझम आहे, आणि ते खरं तर मेंटल रिटार्डेशन खालती येत होतं. मग हा बोलत नाही. बरेचशी मुलं बोलत नाही मी म्हटलं. जसं वरुण पण 7-1 वर्षापर्यंत बोलत नव्हता. एका असं गोष्टी दाखवायचा असा आम्हाला. हं, हं. म्हणजे मेहनत घेतली गेलीये, की त्याला 1 शब्द बोल. तू एवढं बोल. असं बरचसं हे होत गेलेले. त्याच्यानंतर कुठेतरी तो आता वरुणची भाषा म्हणजे ऐकीव भाषा आहे. तो ज्या गोष्टी ऐकतो, ते तो ठेवतो स्वतःकडे आणि जिकडे गरज पडेल, मग ती उचलून तो देतो. अच्छा. कट, कॉपी, पेस्ट असं. अशी त्याची भाषा आहे. म्हणजे बरेच त्याचे टर्मिनॉलॉजीज आणि असे कुठेतरी
व्हिडिओज मधनं ऐकलेले, ऍडव्हर्टाइजमेंट्स मधनं ऐकलेले, आमच्यातनं ऐकलेले, असे तो बरोबर उचलून तो तिकडे. पण ते एक चांगला फायदा की त्याला कळतं ते की तू कुठे काय शब्द वापरावा हे त्याला हा. कळतं. पण मग असं हे होतं. असं जनरल ऑटिस्टिक मुलांबद्दल बोलता येईल, कारण आता तू खूप मुलांबद्दल बरोबर काम करतेस, तर तुला असं दिसतं का की बरीचशी मुलं अशीच वागतात की ते वर्ड्स कलेक्ट करतात आणि मग कुठेतरी यूज करतात? काही काही मुलं इतके छान सुंदर हुशार असतात की इतकं छान म्हणजे काव्यात बोलतात. काही काही ऑटिस्टिक मुलं कविता आणि गोष्टी लिहितात. हो. हा, म्हणजे बरीचशी मुलं आहेत जे सुंदर कविता लिहितात. काही काही मुलं स्वतःचं मत व्यक्त करू शकतात. जसं मी म्हटलं, ऑटिझम एक स्पेक्ट्रम आहे. त्याच्यामुळे तुला वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या लेव्हल्सवर ही मुलं मिळतील. हम्म, हम्म, हम्म. दुसरी गोष्ट, कम्युनिकेशन काही मुलांना त्रास असतो. तसं काही काही मुलं कम्युनिकेशन बोर्ड वापरतात आणि काही काही मुलांमध्ये ना एकोलेलिया म्हणून आम्ही एक असतं ह्या मुलांमध्ये, की बोललेलं परत बोलतात. अच्छा. म्हणजे तू असं विचारशील ना, हाय वरुण, हाव आर यू? म्हणजे जेव्हा वरुण लहान होता, वरुण आधी म्हणायचा हाव आर यू? आय एम फाईन, थँक यू. म्हणजे तू बोललेला प्रश्न परत तो परत रिपीट बोलणार करायचा. मग हां, आन्सर. असं. हां. तर काही काही मग ते वरुणला आम्ही ट्रेन केलं, की हे बोलायचं नाहीये. तर देअर आर व्हेरियस टेक्निक्स असतात, की कसं तुम्ही एकोलेलिया कंट्रोल करून. कारण बरेचदा कसं असतं, की ऑटिस्टिक मुलांमध्ये प्रोसेसिंग जे आपण म्हणतो, आता आपण दोघी बोलतोय. तर जे मी सांगते किंवा तू जो मला प्रश्न विचारते, ते माझ्या डोक्यामध्ये पटकन त्याचं प्रोसेसिंग रजिस्टर होतं आणि मी त्याचं उत्तर देते. हम्म. विथ ऑटिस्टिक मुलं कसं होतं, की मेंदू सतत चालू असतो. 10 गोष्टी. अच्छा, हम्म. आता तुझ्या माझ्यात पण हे असतं, की जसं आता साधं एक्झाम्पल आहे. मला 8 वाजता आज डान्स इंडिया बघायचंय. तर मी पहिलं म्हटलं, "आई माझं डान्स इंडिया चुकेल." मग हा म्हणाला, "अगं ते 8 वाजता आहे." मग म्हटलं, "ठीक आहे." मग आपण कसं, की आपण आपल्या डोक्यामध्ये एक हे करतो ना, की हे आता मी आटपते, मग मी ते करीन. हा. डोक्यात चालू आहे. तुझ्या माझ्या डोक्यातही चालू, की हे झाल्यावर पण आपण ते बॅकएंडला टाकलं आणि आपण पुढे हां. ह्या लोकांचं कसं असतं, जे काय चाललंय ते मेन ग्राउंडवर सगळं चालू असतं एकत्र. अच्छा. त्याच्यामुळे जेव्हा तू बोलते ऑटिस्टिक मुलांशी, त्या पट्टीत तुझे शब्द पण पडत असतात. त्याच्यामुळे प्रोसेसिंग लेव्हल त्यांचा कमी होतो. हम्म, हम्म, हम्म. मग कधी-कधी ते लोकं क्वेश्चन रिपीट का करतात स्वतःला समजून घेण्यासाठी. जसं ओके. आपण करतो ना, का आता हिने मला असं विचारलं. आता बघ, आपण बोलता-बोलताच कधी-कधी मी भरकटून जाते. म्हणजे बोलता-बोलता आपला प्रश्न कुठेतरी पोहोचतो. मग मला मनातल्या मनात मी स्वतःला म्हणते, की "अरे, हिने हा मला प्रश्न विचारलेला." सो आय टर्न बॅक अँड मी हम्म. परत त्या मूळ प्रश्नावर येते. ऑटिस्टिक मुलं काय करतील, तो प्रश्न खूप मोठ्यांनी बोलणार. म्हणजे त्यांच्यासाठी मनात असं काही नसतं. जे काय असतं ते मनातलं सुद्धा ते मोठ्याने बोलतात. ओके. कळलं? म्हणजे "अरे देवा! मी हे केलं." असं आपण समजा माझ्या हातून काही चूक झाली, तर ते आपण जे मनात बोलतो ना, ते सुद्धा ही मुलं मोठ्याने बोलतात. ओके. तर इट इज ऑल अबाउट हाऊ यू ट्रेन देम, की हे माइंड टॉकिंग आहे बाबा. हे लाईव्ह टॉकिंग करायचं नाहीये. म्हणजे ह्या गोष्टी तू मनात बोलायच्या आहेत. तर ह्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी ह्या मुलांना सांगाव्या लागतात. असं. ह्याची सुरुवात आपल्याला सायकॅट्रिस्ट कडूनच होते. बेसिकली आम्ही पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट कडनं कळतं. बेसिकली जो लहान मुलांचे जे डॉक्टर असतात आणि जे न्यूरोलॉजिस्ट असतात त्यांच्याकडनं. आपल्या इकडे मुंबईत डॉक्टर उदानी आहे, अनयता हेगडे आहेत. बरेचसे चांगले डॉक्टर्स आहेत, जे बेसिकली हे डिटेक्ट करतात, की हा काय आहे. आणि मग त्यांचं टेस्टिंग होतं. म्हणजे क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट टेस्ट करतात, की बाबा ऑटिझम असेल तर म्हणजे कुठल्या प्रमाणात असं मी म्हणणार नाही, पण ऑटिझम असेल तर म्हणजे माईल्ड, मॉडरेट असं कुठल्या पट्टीत तो बसतो बाबा आणि मग हम्म. तिकडनं काम सुरू होतं बेसिकली. म्हणजे कसं, ओके. काय असं. अच्छा. तर वरुणचं जे शिक्षण झालेलं आहे ते नॉर्मल स्कूल मधूनच झालेलं आहे. नॉर्मल स्कूल मधून तिथे आपल्याला ऍडमिशन्सना काही प्रॉब्लेम येत नाही. या येतो मुलांना तर ऍडमिशन्स मिळतात. कशा कशा म्हणजे तिथे आता ह्याचं तर नॉर्मल स्कूल मधून झालेलं आहे. तर स्कूल तुम्हाला काही वेगळं ट्रीट करतं किंवा आता ऍज अ लेवल ज्याला खूप जास्त काही प्रॉब्लेम असेल तर मग त्यांना स्पेशल स्कूलमध्ये टाकावं लागतं किंवा अशा केसेस पण होतात की जनरली मुलं घेऊ शकतात नॉर्मल स्कूलमधून ऍडमिशन्स. आता खरं झालंय काय माहितीये, म्हणजे आता आता मी असं म्हणेन, की आपण गेल्या 20 वर्षात बघूया.
की जेव्हा सुरुवात केली तेव्हा खरं इन्क्लुझिव्ह एज्युकेशन जे म्हटलं जातं त्याची सुरुवात होत होती. त्याच्यामुळे मुलांना घेत होते डिपेंडिंग अपॉन की ती शाळा काय करू शकते. शाळा म्हणायची आम्ही काही जास्त करू शकणार नाही. तर मला आठवतं ना, वरुणच्या शाळेत मी 6 तास वर्गाच्या बाहेर बसायचे. कारण मी तोपर्यंत एक स्पेशल एज्युकेटर होती. जेव्हा तो आधीच्या शाळेत होता, मी त्या शाळेत नोकरीच करत होती इंग्लिश टीचर म्हणून. डहाणूला जेव्हा आम्ही राहायला गेलो, तर तिकडची टीचर जी होती, तिचा बहिणीचा मुलाला ऑटिझम होतं. त्याच्यामुळे काय झालं, की शी न्यू व्हॉट टू डू आणि डहाणूत कसं होतं ना, खूप शांत होतं आणि प्ले ग्रुप नर्सरीमध्ये कसं, की मुलांना वावरायला अलाउड असतं. म्हणजे तुला एका जागेवर बसून अभ्यास केला पाहिजे गरज नाहीये. नर्सरी पर्यंत, प्ले ग्रुप पर्यंत. तर ते डहाणूत झालं आणि ज्युनियर केजी जेव्हा वरुणची तिकडे झाली, तेव्हा हळू-हळू त्या तिच्या बहिणीचा मुलगा होता. तर ती त्याला एका जागेवर बसून तिचं काम फिनिश केलं का मग त्याला ती बास्केटबॉल खेळायला पाठवायची किंवा असं काही-काही ती करायची. तर शी न्यू हाऊ टू हँडल इट. मुंबईत त्यावेळेला कसं व्हायचं माहितीये, की शाळेत घ्यायचे. आम्हालाही घेतलं होतं. दरवर्षी मला प्रिन्सिपल समोर माझी एक ठरलेली अपॉइंटमेंट असायची. कारण आम्ही एक लेटर ऑफ अंडरटेकिंग दिलं होतं, की बेसिकली समजा शाळेला वाटलं, की वरुणला काही मदत होत नसेल किंवा वरुणकडनं काही नुकसान होत असेल, तर ते एका दिवसात वरुणला शाळेच्या बाहेर काढू शकतात आणि हे आम्ही सही करून दरवर्षी द्यायचो. प्रत्येक वेळेला प्रिन्सिपलनी विदाऊट म्हणजे आमचं ठरलेलं असायचं वर्षातनं एकदा वरुणचा रिपोर्ट कार्ड घेऊन बसायचं. पण समजा चुकून शाळेतनं फोन आला, तर मला असं वाटायचं, बापरे! आता काय झालं? म्हणजे लाईफ इतकं थ्रेटनिंग होतं, की कधीही ते वरुणला कुठल्याही गोष्टींमुळे. पण त्यावेळेला कसं असतं माहितीये, मुलं जी आजूबाजूची असतात ना वरुण बरोबरची, ते बेसिकली खूप छान समजून घेत होते. वरुणच्या शाळेने सपोर्ट असा केला, की वरुणला पहिल्या बाकावर बसायचं तर पहिल्या बाकावर आणि वरुणला लकीली शाळेत टीचर्स खूप छान मिळत गेले. आणि अजूनही त्यांचं रिलेशन आहे. म्हणजे वरुणचे फर्स्ट, सेकंड स्टँडर्डची टीचर सुद्धा माझ्या ओळखीत अजून आहेत. त्याच्यामुळे आमचा एक खूप छान रॅपो असा होत होता. कारण माझं सगळं घेणं-देणं त्यांच्याशीच होतं, की आज शाळेत काय झालं? वरुणनी काय केलं? वरुणला काय जमलं? काय नाही जमलं? अँड दे वर व्हेरी सपोर्टिव्ह. आधी सांगू, मी जेव्हा वरुणला थेरपीला घेऊन जायची, मी अंधेरीला घेऊन जायची वरुणला आणि दिवसातनं 2दा अंधेरीला कम्युट करायची. का? तर स्पीच थेरपिस्ट सकाळी यायची, म्हणून मला सकाळी अंधेरीला जावं लागायचं. ऑक्युपेशन थेरपिस्ट त्याच जागेवर संध्याकाळी यायची, म्हणून मी बोरिवली ते अंधेरी परत कम्युट करायची. आणि आज असं आहे, की थेरपिस्ट म्हणजे आता एक छोट्या मालाडमध्येच मी म्हणेन असं दगड टाकला तर 20-25 थेरपिस्ट असेच बाहेर पडतात. पण पेरेंट्सचं कसं झालंय, की मला हे असंच पाहिजे, मला अमकंच पाहिजे. मग इकडे पण ₹250 आहे, तुम्ही ₹500 म्हणजे आपण तरकारी विकत घेतो ना तसं. आणि कुठला थेरपिस्ट ऑथेंटिक आहे की नाही हे चेक करत नाही. किंवा थेरपिस्टने सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवतात. अशाही गोष्टी होतात. त्याच्यामुळे शाळा सपोर्टिव्ह आहे, नाही आहे, इट इज ऑल्वेज की तुम्ही तुमच्या मुलाला समजा पहिलं. जसं स्पेशल स्कूल्स आहेत, स्पेशल स्कूल्समध्ये जाणं काही हे नाहीये. समजा तुमच्या मुलाला अकॅडमिक जमणार नसेल, तर व्होकेशनल ट्रेनिंग हे लगेच सुरू केलं पाहिजे. कारण मॉरल ऑफ द स्टोरी काय, त्या मुलांनी इंडिपेंडंट काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहून केलं पाहिजे आणि मग बेसिक त्याला काय गरज असेल हे पालकांनी समजलं पाहिजे. जसं लहान वयात मुलांना ऑक्युपेशन आणि स्पीच थेरपी ही मस्ट आहे. कारण तिकडे मुलं पुढचं चांगलं आयुष्य जगायला गुड वे ऑफ लिव्हिंग ते शिकतात. पण नाही, आम्ही 7-7 तास मुलांना शाळेत बसवतो. काय शिकतोय तिकडनं कोणाला माहिती. रट्टा मारून फक्त मार्क मिळवून इट इज नॉट गोइंग टू हेल्प ना. तर प्रत्येक पालकांनी हे स्वतःला चेक केलं पाहिजे, की मुलाला शाळेत म्हणजे मी आणि राजेशनी वरुणला शाळेत फक्त पाठवलं का, तर आपल्या वयाच्या मुलांबरोबर तो खेळला पाहिजे. आमचं तेव्हा बेसिक गरज होती, की त्यांनी आई-बाबा म्हटलं ना, बास आमच्यासाठी. म्हणजे मिशन अकम्प्लिश्ड. आम्हाला अजून आयुष्यात काही नकोच. आम्हाला त्यावेळेला वाटलं पण नव्हतं, की हा 10वी पास करेल. म्हणजे अपेक्षाच नव्हती. तू जे करेल ते, तुला जे जमेल ते. आणि जेव्हा हा होत गेला ना, त्याच्यामुळे तो प्रत्येक गोष्टीत तो जे करायचा त्याच्यात आम्हाला आनंद होता आणि त्याच्यात तो खूप छान करायचा. कारण त्याच्या आवडीचं होतं ते.
आणि त्याच्यावर परत प्रेशर नव्हतं ना, की तुला अमकेच टक्के पडले पाहिजेत बाबा. तुला एक साधी मजा सांगते. माझं बालपण ना खूप असं ह्याच्यात गेलं. म्हणजे माझ्या आईला ना खूप असं प्रॉव्हर्ब्स म्हणायची खूप सवय आहे. त्याच्यामुळे म्हणजे जे काय बोलेल ना, ती असं की आम्ही म्हटलं की "आई, केल्याने सारे होते. आधी केले पाहिजे." केलीच म्हटल्यावर पाहिजे. ती एक हां, तर ते इट इज इन बिल्ट मी ना, कुठेतरी ते ट्रेसेस असतात ना, आपण जसं लहानाचे तर मी बरोबर. वरुण आणि मी म्हणायची, की "वरुण मेहनत का फल बडा मीठा होता है. तुम आज मेहनत करोगे, कल मीठा फल मिलेगा." तर हे म्हणजे ना वरुण पहिलीत असताना मी ह्याची ना मला आठवतं वार्षिक परीक्षा होती का कुठली परीक्षा होती मला माहित नाही. परीक्षा झाली. हा घरी आला मला म्हणतो, "अरे आई रसगुल्ला." मी म्हटलं, "रसगुल्ला का?" "अरे मेहनत का फल मीठा होता है ना." मी म्हटलं, "अरे किती सॉर्टेड आहे लाईफ या मुलाचं." मी मेहनत केली, परीक्षेचा रिझल्ट काय लागेल तो हां, मी मेहनत केली ना, मीठा होता है ना, मला रसगुल्ला पाहिजे. आम्ही आजच्या तारखेला परीक्षा संपल्यावर रसगुल्ला खातो. म्हणजे त्याचं ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या पेपरला सुद्धा आम्ही रसगुल्ला खाल्ला. कारण मी मेहनत केली. रिझल्ट लागल्यावर परत खाऊ. कारण तो त्याचा आनंद वेगळा. वेगळा आहे. बरोबर. हां. तर बेसिक इतकं सोपं सॉर्टेड लाईफ आहे. पण आपण आपल्या महत्वाकांक्षा माझ्या मुलांनी मी आता राजू इंजिनिअर आहे. मग त्यांनी असं वाटलं पाहिजे, की बाबा नाही माझ्या मुलांनी मग ते लाईफ पुढे म्हणजे वरुणला तो एक मेंटल स्ट्रेस, मला एक स्ट्रेस नाही पॉसिबल होत. तसं हे पालकांना कळणं खूप गरजेचं आहे. आणि मग तुम्ही व्होकेशनल ट्रेनिंग द्या, NIOS करा, बोर्ड्स आहेत. पण प्रायोरिटी मुलाचं आयुष्य खूप असं त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स लेव्हल असला पाहिजे. त्या मुलाला काहीतरी एक महत्वाकांक्षा काही का असेना, पण ती एक छोटीसं काहीतरी त्याच्यामध्ये ॲस्पिरेशन असलं पाहिजे आणि तुम्ही आणि त्याला हे फटपाणी तर घातलं सगळ्याच मुलांच्या पालकांनी केलं पाहिजे. म्हणजे केलं पाहिजे. पण केलं आपल्या पाहिजे. म्हणजे मला सगळ्याच केलं पाहिजे फ्रँकली स्पीकिंग. पण काही-काही मुलं कसं होतं, की इतर मुलं हट्टी नाही मला नाही करायचं म्हणून गप्प बसतात. हं. ऑटिस्टिक मुलं तसं करू त्यांना शकत नाही नाही. आणि मग ते बिहेवियरमध्ये दिसून येतं आणि मग हां. लोकं म्हणतात, की ही इज बीइंग व्हेरी ॲरोगंट किंवा तो कधी-कधी ते व्हायलेंट होतात. कारण हं, त्यांना हं. समजत नाही राग कसा व्यक्त रिएक्ट कसा करावा. करायचा? कारण आई जेव्हा चिडली तेव्हा आईने मला फटका मारला. म्हणजे मी काय शिकलं, की राग आला का मारणं. बरोबर. मग त्याला असं वाटतं, की हिला राग आला तेव्हा हिने मला मारलं, मला राग आला मी सुद्धा मारणार. हं. असं शिकलं जातं. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला मी म्हणते, की तो काहीतरी चुकतोय तेव्हा 5 पावलं मागे जा आणि स्वतः काय करतात तिकडे इंट्रोस्पेक्शन, की मी काय केलं? मी असं काहीतरी जवळपास केलं का? कारण आपली मुलं आपला रिफ्लेक्शन असतात. तुला सतत तुझ्या मुलामध्ये तू जे आपण म्हणतो ना, हे एक्झॅक्टली मी असंच करते. ते आपण म्हणतो, की ते जेनेटिक्स असतात, पण कधी-कधी ते आपल्याला आपल्या सगळ्या छोट्या-मोठ्या गोष्टी उचलत असतात. हं, हं. सो तुला मी केलं तर चांगलं आणि त्यांनी ते बरोबर त्यांनी नाही केलं तर ते केलं. बरोबर नाही. तसं नाही चालणार. पण हां, इकडे सगळंच ते हे होऊन बसतं. ते वरुणचं तर शाळेचं झाल्यानंतर त्यांनी जे HM केलं, हॉटेल मॅनेजमेंट केलं. तर हॉटेल मॅनेजमेंट करावं हे त्याला तुम्ही सुचवलं, की म्हणजे त्याला कसं म्हणजे ह्या लाईनला कसं काय गेलं? कारण ह्या हॉटेल लाईनमध्ये बघायला गेलं तर ॲक्चुअली बाप हॉटेल जन्मात मॅनेजमेंट कधी आम्ही विचार केला नसता. कारण मुळात मध्ये बघायला गेलं तर ह्या ऑटिझम मुलांना लोकांच्यात मिसळणं वगैरे थोडा प्रॉब्लेम येतो. हॉटेल इंडस्ट्री अशी आहे की एव्हरीडे नवीन लोक तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असतात किंवा अशा प्रकारची. तर ह्या फील्डमध्ये तो कसा गेला? म्हणजे हे त्याचं चॉईस आहे कसं? त्याला ही आवड कशी निर्माण झाली? किंवा वरूणला लहान असल्यापासून मला असं वाटतं जेवणाची आवड म्हणण्यापेक्षा हे बघ, काय होत होतं ना, मी नोकरी सोडल्यानंतर वरूणचं आणि माझं आयुष्य सतत एकमेकांबरोबर असायचं. म्हणजे तो आणि मी एकत्र. म्हणजे हं, इट इज सॅड टू से पण नोकरी राजेशची तशी असायची कारण तो सकाळी 5:30 ला तो घराबाहेर पडायचा. तो 8-8:30 शिवाय यायचा नाही. हं, त्याच्यामुळे सुरुवातीचा बराच काळ फक्त मी आणि वरूण. हं. असं म्हणजे राजेशने खूप सुंदर क्षण वरुणचे मिस केलेले आहेत. म्हणजे वरुण जेव्हा पोहायला शिकला राजेश, म्हणजे मी रेकॉर्ड करून तेव्हा रेकॉर्डिंग एवढं नव्हतं. पण म्हणजे एकतर ऐक्यू किंवा सायकल जेव्हा वरुण पहिल्यांदा शिकला, वरुण कारण अशी पर्याय नव्हता कारण त्याची नोकरी बरोबर. तशी होती. हं, तर मॅक्सिमम थिंग तो आमच्यासाठी करत होता कारण वरुणला आम्हाला सतत एक फॅमिली
असणं गरजेचं. हा माणूस रोज 25 वर्ष तो कसा अपडाऊन 2.5-3 तास प्रवास करायचा त्याचं त्याला माहिती. पण तो ते करत होता. वरुण आणि मी आम्ही आयदर मी वरुण बरोबर असायची किंवा वरुण माझ्याबरोबर किचनमध्ये असायचा. तर ते करता ना त्याला मी बऱ्याचदा असं वास घेताना बघायची. गोष्टींचा वास घेणं, हे ते. हळू त्याला असं काहीतरी दिलं ना, तर तो कांदा-बिंदा कापून द्यायचा मला. अरे कसाही कापायचा, पण तो एका जागेवर बसलाय ना माझ्यासाठी. हम्म. कारण तो कुठेतरी काहीतरी करतोय म्हटल्यावर तशापेक्षा तू माझ्याबरोबर थांब. म्हणजे तो डायनिंग हम्म. टेबलावर बसलेला असायचा आणि कांदा कापतोय. मग तो कसा-बसा चिरलेला कांदा मला पाहिजे तसा मी चिरून हे करायची यूज असं. हां, हां. सो तेव्हा असं झालं, की वरुण हळू ना म्हणजे गरम मसाल्यांची नावं त्याला माहिती आहेत आणि त्याला बऱ्याचदा कुकरी शोज म्हणजे इतके कुकरी शोज तो बघायचा म्हणजे नंतर मला कंटाळा यायला लागला ते कुकरी. म्हणजे गुजरातीत बघायचा, बांगलामध्ये अजूनही तो बघतो. बांगलामध्ये बघतो, उर्दूमध्ये बघायचा. संजीव कपूर त्याच्यासाठी ते असं ते तिरुपती होता, बालाजी तिरुपती. म्हणजे संजीव कपूरचे सगळेच म्हणजे आणि तो असं ना म्हणजे टीव्हीच्या बाहेर असं असं जवळ जाऊन बघायचा. तर मी कधी-कधी मस्करीत म्हणायची, "अरे, तू त्याच्या बाजूला जाऊन उभा राहशील रे, जरा मागे ये." म्हणजे किंवा मी कितींदा मी असं मस्करीत म्हटलंय ना, की "संजीव कपूर वेट अँड वॉच हां. तुला पाहिजे तेवढे पैसे कमवून घे, माझा मुलगा" असं मी मस्करीत बऱ्याचदा बोललेली मग ह्या असेन. गोष्टी खऱ्या पण घडल्या नाही आणि कधी पण हे बघ, जेवण करण्याची आवड असणं एक वेगळी गोष्ट आहे. कारण माझ्या अवतीभोवती बरेचसे माझे काही आहेत माहितीतले लोकं ज्यांना पुरुषांना जेवण करायला आवडतात आणि ते जेवण करतात. पण ह्याचा अर्थ असा होत नाही, की तुम्ही ते प्रोफेशन म्हणून एक्सेप्ट करतात. तर मला बरोबर. अजूनही आठवतो तो क्षण कारण वरून मला वाटतं 7वीत होता. बरोबर 7वीत होता आणि तेव्हा मी काउन्सिलिंगचा कोर्स करत होती. माझं सायकॉलॉजीचं करत होती. आणि आम्ही दोघं एकत्र अभ्यास करायला बसायचो. कारण तो त्याचा करायचा, मी आणि एकदा बोलता वरुण ना असा बऱ्याचदा गुगली फेकतो आणि त्याची अशी गुगली आली का मी सगळं, की बापरे! आता काहीतरी येतंय असं गत असते. आणि एकदम त्यांनी बोलायला सुरुवात केली, की "अरे आई, आता 7th मग 8th मग 10th मग कॉलेजला जायचं." आणि मी पण हां, म्हणजे कॉलेजला जायचं ठीक आहे. मग कॉलेज झालं का इंजिनिअरिंग करायचं. मी 2 मिनिटं म्हटलं, "बापरे! तुला इंजिनिअरिंग का करायचंय? कारण तू इंजिनिअरिंग करणं म्हणजे मला किती अभ्यास करावा लागेल." हां, तर मी एकदा म्हटलं इंजिनिअरिंग करून आणि म्हणून मी त्याच्याकडे परत लक्ष देऊन ऐकायला लागली. इंजिनिअरिंग झाल्यावर मग शेफ बनायचं आणि मी म्हटलं, "अरे तू कुठे चाललायस? म्हणजे तुला शेफ बनायला तुला इंजिनिअरिंग." मग मी माझी सगळी पुस्तकं बाजूला ठेवून मग मला लक्षात आलं, की आपल्याकडे अवतीभोवती ना 10वी-12वी नंतर ॲडव्हर्टाइजमेंट फक्त इंजिनिअरिंग कॉलेज, हम्म. इंजिनिअरिंग क्लासेसचे होत असतात. तर ह्यानी कुठेतरी आपला अंदाज बांधला, की 10वी नंतर इंजिनिअरिंग हे मॅन्डेटरी आहे आणि त्याच्यानंतर बाबा तुला जे करायचंय ते मॅन्डेटरी आहे असं. अच्छा. म्हणजे त्याने. मग त्याला बसून आम्ही व्यवस्थित समजावलं, की बाबा तुला असं-असं हे करता येतं, असं आहे, इंजिनिअरिंग करायची गरज नाहीये. आणि 7वीतच होता ना तो, तेव्हाच मला आठवतं माझा एक मित्र होता तुषार माळी. तो ग्रँड ह्यातमध्ये चांगल्या पोझिशनला आहे. तर मी त्याला म्हटलं, की माझा मुलगा असा-असा म्हणतोय आणि आपण शाळेत कसं फील्ड ट्रिप म्हणून घेऊन जातो. तर मला हम्म. एक्झॅक्टली वरुणला हे दाखवायचंय, की संजीव कपूर इज नॉट ऑल अबाउट बिकमिंग अ शेफ. म्हणजे ते हम्म. छान पांढरे कपडे घातले बाबा टीव्ही समोर नाही. नाही, इट्स अ कंप्लीट रियालिटी बॉल गेम. वेगळी. हां. तर तुम्हाला ठीक आहे ना, आपण त्याला म्हणजे समजा तो समोरून असा म्हणत असेल, तर बघूया काय तो त्याला आम्ही एक दिवस ठरवला. त्या दिवशी त्या हॉटेलचे हेड शेफ आणि सगळे होते, बेकर होते आणि आम्ही वरुणला ग्रँड ह्यात सांताक्रूझचं जे आहे तिकडे घेऊन गेलो. तिकडे घेऊन गेल्यावर जेव्हा हे शेफ्स बाहेर यायला लागले, तुला विश्वास नाही बसणार म्हणजे ना आम्ही त्यावेळेला मी आणि राजेश असे तिकडे अस्तित्वातच नव्हतो. ते सगळे शेफ त्यात ते 1-2 मॅनेजर, त्यात मध्ये वरुण आणि मी आणि राजेशच असं मागून त्याच्याकडे असं बघतोय, की अरे हा काय? कुठे चाललाय ते? आणि तिकडे आम्हाला पहिल्यांदा कळलं, की तो जे आम्हाला बेकर बनायचंय. म्हणजे कुठल्या डिपार्टमेंटपासून सुरू करायचं त्यांनी विचारलं त्याला. तर तो मला बेकरी अँड कन्फेक्शनरी. हे तेव्हा मला 7वीत कळलं असताना. हो, हो. हो. अच्छा. हां, अक्षरशः म्हणजे हे मी म्हणेन, की वी आर ब्लेस्ड ॲज अ पेरेंट्स, की कुठेतरी आपल्या मुलाला 7वीत असताना हे कळलं, की त्याला आयुष्यात काय करायचंय. एक्झॅक्टली. हां. आणि आम्ही त्या फ्लोनी गेलो. तिकडनं सगळं बघून येतायत आम्ही सगळं बघितलं तिकडे त्यांनी पिझ्झा बनवला. आमच्याकडे अजूनही ते फोटोज आहेत. पिझ्झा बनवला, एग फ्राईड राईस बनवलं. तो आणि तो हेड शेफ जो होता मी त्याचं नाव विसरली.
तो वरुणला सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये घेऊन गेला. बेकरीमध्ये विवेक कदम म्हणून शेफ होते. त्यांचं नाव मला खूप चांगलं आठवतं. का माहितीये? कारण ते वरुणला 7वीत भेटले ग्रँड हयातमध्ये आणि नंतर वरुणनी किती वर्षांनंतर आता जेव्हा ITCमध्ये त्यांनी इंटर्नशिप केलं, ते ही वॉज द हेड बेकर ओव्हर देअर. ओ आणि ही अच्छा. वॉज सो हॅपी. म्हणजे त्यांनी वरुणबरोबर फोटो-बिटो काढून सुद्धा आम्हाला पाठवले, की असं वाटलं नव्हतं, की आम्ही या मुलाला 7वीत भेटलेलो, की तुला काय करायचंय खरंच बाबा करेल. बेकरीमध्ये हे असं असतं आणि आज तो मुलगा इंटर्नशिप माझ्या डिपार्टमेंटमध्ये करतो आहे असं. त्याच्यामुळे मला त्यांचं शेफ विवेक कदमचं नाव चांगलंच लक्षात आहे. सो आणि त्यांनी ते तिकडनं आम्ही गाडीतनं परत येताना तो बसलेला राजेशच्या बाजूला आणि म्हणाला, "आय हॅव टू डू अ लॉट ऑफ हार्ड वर्क." एवढं. त्याच्यानंतर बऱ्याचशा घडामोडी शाळेत घडल्या, जेणेकरून आम्ही मग ठरवलं, की आपण NIOS करू. म्हणून वरून IGCSE बोर्डमधनं IGCSE बोर्ड ह्याकरिता कारण ती शाळा आमच्या घरापासून 15 मिनिटाच्या अंतरावर होती. तर अच्छा. बोर्डाचा काही आम्हाला इम्पॅक्ट वर्गात 25 मुलं असायची खूप हम्म. आणि 15 मिनिटावर शाळा होती आणि काळजी घेतली जायची वरूणची. व्हेरी पर्टिक्युलर स्कूल. म्हणजे शाळेबद्दल वरून बऱ्याचशा सुंदर गोष्टी शाळेत शिकला. म्हणजे ते वरुणला बऱ्याचशा गोष्टीत हेल्प करायचे. प्रिन्सिपल खूप स्ट्रिक्ट होते. वरुणला प्रत्येक गोष्टीत चॅलेंज करायचे आणि मला असं वाटतं ते चॅलेंज करत असल्यामुळे वरुण प्रत्येक वेळेला एक म्हणजे असं वाटत होतं, की आम्ही कधी कंप्लेंट नाही केली त्यांच्या स्ट्रिक्ट असण्याबद्दल किंवा त्यांनी जे अडथळे वरुणच्या समोर टाकले मी म्हणणार नाही, मांडले. प्रत्येक वेळेला वरुणनी ते ओव्हरकम केले कारण त्याच्यात तो वाढत होता. सो नायदर आय एंड राजेश कंप्लेंट कारण कुठेतरी माहित होतं, की नाही जमलं, तर आम्ही अबाउट म्हणजे स्टॉप घेऊन एक दुसरा हम्म. मार्ग घ्यायला आम्ही कधीही तयार होतो. सो दॅट असा एक वेळ आली, की 8वीत आम्हाला असतानाच की बाबा शाळेकडनं, की आम्ही हे वर्ष राहू दे, पण चेकपॉइंट जे IGCSEमध्ये असतं, चेकपॉइंटला आम्ही वरुणला बसू देणार, पण तिकडे आम्ही सांगणार नाही ऑटिझम आहे किंवा कन्सेशन्स काही मिळणार नाही आणि तिकडनं आम्ही थांबलो आणि आम्ही NIOS आणि 8वीतनं त्याचं ॲप्टिट्यूड टेस्ट झाली आणि एज अप्रोप्रिएट असल्यामुळे वरुण डायरेक्टली 8वी नंतरच डायरेक्टली 10वीला बसला. अच्छा. कारण तो ॲप्टिट्यूड वाईज NIOSसाठी हा. रेडी होता. कारण त्याचं गुड. बाकी हे त्याचा सगळं तो होतं. बेनिफिट झाला IGCSEचा तो एक बेनिफिट. एक्झॅक्टली. म्हणजे जिकडे हे दरवाजे आपण म्हणतो ना, की अडथळे आल्यावर म्हणजे असं आम्हाला म्हणजे वरुणनी नर्सरी 2दा रिपीट केली. त्याच्यामुळे वरुण असाही 8वीला तो मोठाच होता. तर ते अचानक ते जे 3 वर्ष आम्ही जे रिपीट गॅप गेली केलेलं होती ती होतं ना भरून आली. हां, हां. कारण त्याचा ॲप्टिट्यूड तेवढा स्ट्राँग झाला. त्याचा पाया तेवढा स्ट्राँग झाला. त्याच्यामुळे 10वीला जिकडे NIOSसाठी त्या शाळेसाठी जी ॲप्टिट्यूड होती आणि त्या शाळेतला वरुण हा पहिला ऑटिस्टिक मुलगा होता. दे नेव्हर हॅड टेकन अ चाइल्ड विथ ऑटिझम बिफोर आणि प्रिन्सिपल खास बघायला आणि ती मला अजूनही आठवतं ती स्पेशल एज्युकेटर होती. ती म्हणते मला इतकं बरं वाटलं ना, कारण काही-काही लोकांचं ऑटिझमबद्दल ना एक विचार असतो, की ही मुलं मारतात, खेचतात, म्हणजे असं बॅड बिहेव करतात. तर शाळा आधी खूप असं हे होती, कन्फ्यूज होती, की घ्यायचं नाही की वरुणला. पण मग बाकी सगळं त्यांनी केलेलं आणि एका नॉर्मल सेटअपमधनं आलेला दे कुडंट रिफ्यूज म्हणून त्यांनी घेतलं. आणि 10वी झाल्यानंतर ह्याचं नवीन गुगली आली, की मला कॉलेजला जायचंय. म्हणजे यू वोंट बिलीव्ह तेव्हा ना ट्रेंड होता चष्म्याचा. चष्मा चष्मा 0 नंबरचा. तर ह्याचं होतं, की मला चष्मा लावायचा आहे आणि मला कॉलेजला जायचंय. तर मग मी ठरवलं ठीक आहे. आता NIOS बेसिकली कॉलेज नसतं. आपण घरून ओपन युनिव्हर्सिटी असल्यामुळे तर क्लासेस जॉइन केलेले आम्ही. पण आता ह्याला कॉलेजला कुठे पाठवायचं? तर मी एक ठरवलं, की जिकडनं मी माझं कॉलेज कंप्लीट केलं, तर मी अजूनही त्या प्रोफेसर्सशी आणि कॉन्टॅक्टमध्ये आहे. तर मी सांगणार होती त्यांना, की मी फीस भरते. माझा मुलगा कॉलेजला येईल आणि परत येईल. तुमच्याकडे एक्झामला काय बसणार नाही. हे एक मी तयारी करून ठेवलेली. त्याच दरम्यान वरुणची जी स्पेशल एज्युकेटर होती, ममता काकडे तिचं नाव होतं. तिने एक म्हणजे वरुण जे आज आहे त्याच्यामध्ये तिचा एक मोठा रोल होता. तर तिच्याकडे एक स्टुडंट आली जिकडे ना पाटकर वर्धे कॉलेज जे गोरेगावचं आहे, त्यांच्या इकडे मुंबई युनिव्हर्सिटीचा कुकिंग, बेकिंग अँड कन्फेक्शनरी एक CC कोर्स म्हणून असतो. तो 10वी नंतर तुम्ही करता येतो आणि वर्षाचा असतो. अच्छा. तर तेव्हा पाटकर वर्धे कॉलेजमध्ये अतिथी म्हणून त्या नावाखाली ते चालवत होते. टाय अपमध्ये होतं. इट वॉज इन देअर प्रिमाइसेस अंडर अतिथी नेम. तर आम्ही तेव्हा त्यांना जाऊन जे हे होते ते प्रिन्सिपल होती नेहा
नाही, नीता सा पेंडसे नाही. नीता पेंडसे बरोबर. सामंत पेंडसे असं काहीतरी तिचं नाव होतं. तर नीता पेंडसे हो. तर तिला जाऊन मी भेटली. वरून तर सगळं डिटेल सगळं दाखवले. पण ते झाल्यावर ती म्हणाली, की त्यांचे शेफ होते अमोल राहुल म्हणून. तर ते म्हणाले, "वरुणला ना 1 दिवस अख्खा दिवस किचनमध्ये येऊ द्या. आम्हाला बघायचं तो काय करतो." म्हटलं, "ठीक हम्म, आहे." कारण माझ्यासाठी ते म्हणजे प्रयोग होता तो, की हम्म. कारण डिग्रीमध्ये एवढे पैसे आणि वेळ वाया वाया नाही म्हणजे घालून उद्या समजा वेळोवेळी त्याच्यामध्ये अशी माणसं भेटत जातात जेव्हा भेटत गेली. आपल्याला एक आपण जे म्हणतो काहीतरी ना, हिम्मते हा हिम्मते इंसान तो मदत करायचं एक म्हटलं खुदा. की आपोआप येस. मदती समोरून माणसं मिळत येतात, जातात. येतात. पण ते आपण घाबरून काय होईल हे विचार न करता जे होईल वो देखा जाएगा म्हणून समजा उडी मारली ना, तर मला असं वाटतं की देव येतो मदतीला. आणि त्याची बरोबर. लिटरली वरुणला जे गुरु मिळत गेले ना, म्हणजे शाळेपासनं ते आजच्या तारखेपर्यंत ते प्रत्येक गुरूनी वरुणचा हात धरून त्याला एका अशा पायरीवर नेऊन ठेवलं, जिकडे पुढचा गुरु येऊन त्याला पुढच्या पायरीकडे नेत गेला. आणि ॲज अ पेरेंट मी म्हणेन, की आम्ही कधी त्या गुरूंवर की हे असं का करतात आहे? हे डाऊट असं नाही का घेत. नाही. कारण पालक म्हणून मी ठीक आहे, त्याला त्या गुरुला माहितीये तो काय करतोय तो. आणि बरोबर. समजा जो ते काय करत असेल ते वरूणसाठी योग्य आहे. हम्म. कारण देअर इज समथिंग दॅट डेस्टिनी जे आपण म्हणतो ना, ते सुद्धा खूप महत्वाचं असतं आणि जेव्हा जी गोष्ट व्हायची असते ती घडते. त्याला मी आटापिटा करून कधी-कधी मी होते तशी, पण नंतर मग मी स्वतःला की "नको थांब, शांत." असं. की ते करणं हम्म. गरजेचं असतं आपल्यासाठी. तर तिकडे वरूणनी किचनमध्ये प्रॅक्टिकल बरोबर त्यांच्याबरोबर पीठ-बीठ मळलं. काय केलं मला माहिती आहे, कारण तेव्हा मी नव्हती. सो बेसिकली त्याच्यानंतर वरुणला ते म्हणाले, की सी-सीमध्ये घ्यायला हरकत नाही वरुणला आणि वरुणनी तो कोर्स सुरू केला. तेव्हा सुद्धा मी सांगू, कारण तेव्हा सुद्धा आम्हाला भीती वाटत होती. कारण घरच्या किचनमध्ये काम करणं वेगळं आणि कॉलेजमध्ये त्या ग्रुपमध्ये 14 जणांच्या ग्रुपमध्ये एक मी परत नावं विसरली. स्मिता अय्यर. स्मिता अय्यर नावाची एक बाई होती. जिला कुकिंग करायला आवडतं म्हणून ती तो कुकिंग कोर्स करत होती अँड शी वॉज लाइक अ गॉडमदर फॉर हिम इन दॅट सी-सी कोर्स. म्हणजे ती बऱ्याचशा गोष्टी म्हणजे एक सपोर्ट सिस्टम सारखं ती वरून हे असं करावं आणि ही जस्ट जेल्ड इंटू इट. म्हणजे जे मला होतं ना, की आता कसं करेल वरुण? कारण बाकीची पण वरुणच्या वयाची मुलं आहेत. तर हम्म. तेही काय म्हणजे यू कांट एक्सपेक्ट मॅच्युरिटी फ्रॉम देम कारण तेही बरोबर. लहानच आहेत. पण हम्म. त्यावेळेला स्मिता अय्यर ती एक स्टुडंट होती आणि वरुण सर्व्हाइव्ह आणि सर्व्हाइव्ह म्हणजे काय? वरुण स्टूड 3rd इन द कॉलेज. म्हणजे इट वॉज लाइक हां, म्हणजे आमच्यासाठी होतं. मला अजूनही तो दिवस आठवते, की शेफ अमोल राहुल म्हणून आहेत. त्यांचा मला फोन आला, की रिझल्ट लागलाय आणि मी त्यांना विचारते, "वरुण पास झाला?" "हो मॅडम, वरुण कॉलेजमध्ये 3रा उभा राहिलाय." तरी मी त्यांना विचारते, "वरुण पास झाला ना?" आणि नंतर मी म्हणते, की "मी काय विचारते?" म्हणजे हे माझ्यासाठी एक असं होतं, की ध्यानीमध्ये विचार केला नव्हता. अँड देन इट वॉज की ते म्हणाले, की वरुणला 12वी नंतर आमच्या कॉलेजमध्ये सीट फिक्स्ड आहे फॉर डिग्री. मग वरुणनी 12वी कंप्लीट केलं आणि आम्ही परत फर्स्ट इयर तिकडे सुद्धा वरुणनी सी कोर्स केलेला असल्यामुळे वरुण हॅड एन ऑप्शन की तो डायरेक्टली सेकंड इयरला जॉइन झाला असता. पण मग जसं मी म्हटलं ना, की घाई कुठल्याच गोष्टीची नाहीये. बरोबर आहे. कारण हा रेस नाहीये. हम्म. कारण आपल्या एक गोष्ट कळली पाहिजे, की माझा मुलगा, त्याचं ऑटिझम, सो त्याचे कम्फर्ट झोन, त्याचं जी स्ट्रेंग्थ आहे आणि त्याच्याबरोबर जे वीकनेसेस म्हणण्यापेक्षा प्रत्येक माणसात असतं ना, की ते बघून आपण की नाही बाबा मी पहिल्या पायरीपासूनच सुरू करीन, काय फरक पडत नाही. हम्म. तर ते एक आणि मी प्रत्येक वेळेला म्हणेन ॲज अ पेरेंट मी आणि राजेश मी असं म्हणेन वरुणच्या बाबतीत आम्ही नेहमीच एका पायरीवर असायचा प्रयत्न करतो. का? कारण समजा आमच्यात मतभेद असेल तर आम्ही लिटरली समोरासमोर बसून ते डिस्कस करून समजून घेतो. ॲज इंडिव्हिज्युअल्स आम्ही राहू केतू असू. पण ॲज हम्म. पेरेंट्स आम्ही सतत एका पायरीवर असतो. म्हणजे ते एक जॉइंट डिसिजन. हम्म. असं असतं ते. बऱ्याचदा लोकांना मी फॉरफ्रंटमध्ये दिसते कारण मी सतत वरून बरोबर कामं करत असते. पण माझा जो पाठीचा कणा आहे, म्हणजे जे मी म्हणते राजेश, की ही नेव्हर डाउट्स की तू हे करते, हे बरोबर करते की नाही? कधीच नाही. मला एवढ्या पैशांची गरज आहे, मिळालं. हे का करते? कशाला करते? कधी-कधी फायदा होत नाही. मला कधी बघितलं एवढे पैसे वाया गेले.
हे कधीच मला आलं नाही. त्याच्यामुळे मी म्हणेन जो एक म्हणजे ना आपण म्हणतो की ते एक तो शिडी होती त्याच्यावर मी वरुणचा हात धरून मी वरुणला चालत होती. तर ती शिडी कधी लोकांना बॅकबोन दिसत नाही. स्ट्रॉंग होता. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे इट्स अ म्युच्युअल म्हणजे एका तिघांचं मिळून ते काम असतं. कोणा एकाचं काम नसतं. फक्त दिसतात दोघं जण. कारण बरोबर. वरुण ते करतो आहे आणि कदाचित मी खूप छान व्यक्त होऊ शकते आणि राजेश तेवढा नाही बोलू शकत. आणि त्याचा तुझं स्वभाव कसं नाहीये आहे, तो. तो का म्हणजे तुला त्याचा सहवास जास्त मिळाल्यामुळे तू एक्झॅक्टली. जास्त बोलू शकतेस किंवा जास्त बोलू शकते. शकतेस. पण सांगू ही तुला मिस वरुण मेनी थिंग्स जसं तू आधी मेनी म्हणाली थिंग्स. त्याच्या. पण वरुण इज स्टिल मोर अटॅच्ड टू हिम रादर दॅन मी. म्हणजे तुला आमच्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट मोमेंट म्हणजे वरुणला जेव्हा पहिला इंटर्नशिपचा पगार मिळाला ना, मला हॉटेलनी बोलवलेलं हां, पहिला महिना आणि तुला विश्वास नाही बसणार मला शाळेत जसं टेन्शन आलेलं ना, मला की ह्या लोकांनी तर मला कशाला आणि ते अँबियन्स ना त्या 5 स्टारचा इतका भयानक असतो ना, की तिकडे तू कितीही छान तयार असली ना, तरी तरी असं वाटतं की आपल्याला तू ते काय पोतेरा काय अक्षरशः म्हणजे ते लोकं इतके असे छान असे असतात ना आणि हम्म. हा त्यांच्यातला सारखा पण मला असं सतत की इकडनं कधी बाहेर पडता येईल मला अशा ह्याच्यात असते. वरुणमुळे आय स्पोक टू द हेड शेफ शेफ मयांक आणि ते म्हणाले म्हणजे ते जे म्हणाले मला इतकं बरं वाटलं की आम्ही 1 महिना बघितलं की त्याचा कशा म्हणजे तो काय आहे आणि आजच्या तारखेला सुद्धा ते शेफ वरुण बरोबर कनेक्टेड आहेत. वरुण बरोबर बोलतात, वरुणच्या टचमध्ये आहेत, वरुणबद्दल बोलायला त्यांना अभिमान वाटतो आणि ते म्हणतात ना, की म्हणजे ही इज अ ब्युटिफुल पर्सन टू वर्क विथ. म्हणजे डेडिकेटेड आहे, फोकस्ड आहे. म्हणजे ते मला व्हिडिओज बनवून पाठवायचे माहिती की बघा वरुण काय करतोय किचनमध्ये. म्हणजे आय कान्ट शो दोज व्हिडिओज टू पीपल कारण अ, पण खूप बरोबर. छान-छान मोमेंट्स त्यांनी मला वरुणचे मला म्हणजे इतकं छान ते बॉन्डिंग होतं. आणि वरुणला जो पहिला इंटर्नशिप मिळताना भले मी तो बघितला आणि राजेशचा मला तो मेसेज आठवतो, "तू किती लकी आहेस. तुला वरुणचा पगार घेताना म्हणजे तो लिटरली ते पैसे घेतले, त्यांनी मोजले, तो मला बघायला मिळाला." पण वरुणनी जेव्हा घरी आला, पैसे देव्हाऱ्यात ठेवले आणि जसा राजू घरी आला, ते पाकीट नेऊन राजूच्या हातात दिलं. आणि मी म्हटलं, "अरे मला नाही ते." नाही, त्यांनी ते राजूला नेऊन दिलं अँड दॅट वॉज अ ब्युटिफुल मोमेंट ऑफ आवर लाईफ. तर राजूचा एक वेगळाच त्याच्या आयुष्यात एक म्हणजे इम्पोर्टन्स आहे. आई काय आता म्हणजे रोजचीच रोज झाली आहे, घरकी असते. मुलगी. हां, हां. पण बाबा एक त्याला म्हणजे इज अ व्हेरी डिफरंट रोल असं मी म्हणेन, की भले राजेश त्याच्या लहान असताना त्याच्या अवतीभोवती जास्त नव्हता, पण रनिंगमुळे आणि बरंचसं हां. त्यांच्यामध्ये एक मला हे झालंय. त्याच्यात पण यायचं. आता त्यांनी ह्याचं जे स्विमिंग चालू केलं, तो आधी स्विमिंग चालू केलं आय गेस तसं. हो, ते स्विमिंग वरूनचं म्हणजे 2.5 ते वर्षापासून. करण्याच्या म्हणजे ते करण्यामागे हेतू एक त्याला काहीतरी एक एक्सरसाइज द्यावा किंवा त्याची एनर्जी थेरपी. व्हावी. कारण वॉटर थेरपी इज अ इट्स अ बेस्ट पार्ट ऑफ थेरपी. थेरपी. येस, अच्छा. येस. पण मग आता त्याला हे मॅरेथॉन किंवा म्हणजे रनिंग त्याला द्यावं किंवा रनिंग मध्ये तो कसा आला? कारण हे झालं तुझं हॉटेल मॅनेजमेंट वगैरे तो करतच होता. म्हणजे त्याला एक लाईन मिळाली होती. लाईन मिळालेली. त्याला एक रनिंग करावं म्हणजे एक एक्सरसाइज म्हणून स्टार्ट केलं का कसं म्हणजे हे सी कसं क्लिक झालं? बेसिकली वरुण आता हे बघ व्हेन यू से ऑटिझम अँड ADHD वरुणमध्ये जरा हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर आहे. म्हणजे त्याला एका जागेवर बसणं जड जातं आणि व्हेन यू से हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर त्यांचं मेंदू सुद्धा खूप फास्ट धावत असतो. त्याच्यामुळे गोष्टींवर फोकस करणं जड जातं. सो हम्म, बेसिकली ह्या मुलांची एनर्जीला टेम डाउन करणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे स्विमिंग वरुणच्या आयुष्यात होतं कारण आम्ही कित्येक वर्ष मला आठवतं 6 ते 7 मी GSC आमच्याकडे मालाडला जे आहे ते 1 तास तो पोहायचा आणि मग आमचा दिवस सुरू व्हायचा. कित्येक वर्ष. त्याच्यानंतर पावसामुळे आपले स्विमिंग पूल जेव्हा बंद झाले, ते त्याच दरम्यानी होते. तर हम्म. मग असं होतं की आता वरुणला काय म्हणजे त्याची एनर्जी लेव्हल कशी? कारण थेरपी तोपर्यंत बंद झालेली. तो 15 वर्षाचा होता. मग तेव्हा आणि काय व्हायचं म्हणजे पेपरमध्ये आपण बरेच टाटा मुंबई मॅरेथॉनबद्दल वाचतो आणि राजेश नेहमी म्हणायचा, की आम्ही म्हणायचो, की ड्रीम रन एकदा आपण करू. पण हम्म. ते कधी असं ते होतच नव्हतं. हम्म. मग राजेशला होतं, की मला एकदा ते करायचं आहे आणि त्याच दरम्यानी लकीली राजेशचं आपण म्हणतो ना, प्रत्येक गोष्टीला एक वेळ असतो, तसं राजेशचं ट्रान्सफर झाली मुंबईत. ट्रान्सफर झाली आणि ही वॉज अल्सो फाइंडिंग इट व्हेरी डिफिकल्ट टू ॲडजस्ट कारण डहाणूमध्ये जिकडे 25 वर्ष त्याचे मित्र, त्याचं सगळं सोडून जस्ट बिकॉज की वरुण जसा मोठा होत होता, एक आईचा रोल कमी व्हायला लागलेला. कारण
खाणं पिणं कपडे घालणं ह्या सगळ्या गोष्टी तो स्वतंत्र करतो, इंडिपेंडेंट करतो. आता एक वडिलांचं म्हणजे दाढी करणं किंवा बेसिक पुरुषाची जी गरज असते ती पुरुषालाच समजते, बाईला समजूच शकत नाही. त्याच्यामुळे राजेशचा ट्रान्सफरची जी धडपड सुरू होती ती त्यांनी जास्त हे करून ती लकीली आमची झाली. तर रनिंग करायचं एक चाललं असं, मग तो म्हणाला की मला करायचंय मॅरेथॉन, असं त्याचाच विचार चाललेले. आणि मी सहज त्याला म्हटलं की वरुण आता असाच घरात इतका धावत पळत असतो, तर करून बघायला हरकत नाहीये, असं आमच्या एक डोक्यात सहज म्हणजे हम्म, थेरपीच. हम्म. मॅरेथॉन धावणं हे कधी ध्यानीमनी म्हणजे असं नाहीच. ठरवून काहीच नाही. हा. अजिबातच नाही. मॅरेथॉन म्हणजे काय बाबा? म्हणजे असं काय असतं ते सुद्धा कोणाला माहिती होतं. धावणं एवढं माहिती की पळत सुटायचं. म्हणजे त्याच्या मागे एवढा सगळा अट्टास असतो हे कधी काय माहित नव्हतं. आमच्या बिल्डिंगमध्ये एक बाई होती, बबिता सेठी म्हणून, ती मॅरेथॉन धावायची. मग मी तिला फोन केला की असं-असं आहे. तर ती म्हणाली, "रुक वरुण के लिए चाहिए तो एक अच्छे कोच है, चिकुवाडीमध्ये आहे." आणि तसं आम्हाला त्यांनी कौशिक पांचालचा नंबर दिला. आम्ही त्यांना जाऊन भेटलो. वरुणला घेऊन गेलो. आम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट माहितीये शर्मिला आम्ही करत होतो, की आम्ही कधी वरुणला कोणापासून लपवून नाही ठेवलं. हा हम्म, वरुण आहे, हा असा आहे आणि हे असं आहे. तुम्हाला चालत असेल तर आपण करू, नाहीतर मग आम्ही दुसरं काहीतरी बघतो. हम्म. म्हणजे लपवून ठेवून बाबा, तर त्याच्यामध्ये तो आजकाल बरेचसे मिळतात. म्हणजे ही हॅज माइल्ड लिटिल ऑटिझम. अरे लिटिल ऑटिझम काय असतं? ऑटिझम आहे, संपला विषय. पुढे बोला. तो काय हम्म. करू शकतो, काय करू शकत नाही, म्हणजे आणि आम्ही काय नाही केलं पाहिजे त्याच्यामुळे वरुणला डिस्कम्फर्ट होईल. हे भाषा असली पाहिजे पालकांची. बरं. तर हम्म. जेव्हा सरांनी बघितलं ते म्हणाले, की आपण एक ट्रायल पिरियड घेऊया 1 आठवड्याचा आणि मग आपण बघू काय करता येईल. आणि तो 1 आठवडा आणि आज वरुण एशियाचा पहिला मुलगा आहे विथ ऑटिझम हू हॅज अ रेकॉर्ड टू कंप्लीट अ फुल मॅरेथॉन. आणि तिकडनं दोघांचं जे सुरू झालं ते आता वी आर लुकिंग फॉर मोर बेटर प्रॉस्पेक्ट्स की काय पुढे करू शकतो. पण एक थेरपी म्हणजे एक्स्पेक्टेशन्स फक्त एवढेच. त्याच्यामध्ये बरेचसे हर्डल्स आलेत. म्हणजे वरुणला पहिल्या वसई विरारमध्ये त्याला पायाला लचक आली. म्हणजे हम्म. कारण तुम्ही कन्सिस्टंटली एवढे तास धावतात, त्याची सवय नसते. प्रॅक्टिस करणं वेगळं. मग मग त्याचं फिजिकल थेरपी सुरू झाली. मग त्याचं जिम सुरू झालं. मग त्याचं स्पोर्ट्स डाएट झालं. आता तो दिवसातनं 2-2दा व्यायाम करत असतो आणि राजेश पण त्याच्या बरोबरीने, कारण राजेश हॅज टू मेंटेन दॅट की त्याच्याबरोबर धावणं म्हणजे खाऊचं काम नाहीये. म्हणजे बरोबर. इट इज म्हणजे कसं ते करतात त्यांचं त्यांना माहिती. आधी मोठ्या उत्साहाने मी जायची सुद्धा, आता तर मी तेही करत नाही. मला भीतीच वाटते. लिटरली मला भीती वाटते. कारण ते इट्स नॉट ईझी टू वॉच. म्हणजे ज्या तऱ्हेने ते असे लाल-लाल असे ते दमलेले असं म्हणजे कुठल्या काय ओढीने ते धावतात ते त्यांचं त्यांना माहीत असतं. पण इट जस्ट स्टार्टेड दॅट. तर मला वाटतं तिकडे काय राजेश आणि ह्याच्या बाबतीत तर वरुणचं राजेशला हॅट्स ऑफच म्हणायला पाहिजे, कारण हॅट्स ऑफ. त्याचं एज त्यावेळेला मला वाटतं 40 क्रॉस केलेलं असेल त्यांनी हो, स्टार्ट हो. आरामात, त्यावेळेला. आरामात. कारण वरुण तर 45 होता वाटतं राजेश सुरू केलं. 46 होता राजेश. 46 तो. सुरू केलं. म्हणजे 16 वर्षाच्या मुलाबरोबर एक 46 एक्झॅक्टली. म्हणजे इनिशियली हां. हा, हे तेवढं खूप, म्हणजे कारण एक 25 वर्ष त्याचं जे ट्रॅव्हलिंग होत होतं, म्हणजे त्याच्यामध्ये पण बॉडी एक्झर्शन होत होतं. खूपच असताना सुद्धा होतंच. एजला त्यांनी रनिंग स्टार्ट करणं आणि हे म्हणजे जशी तू त्याला साथ दिलीस, इट्स बोलता तुम्ही तसं ते तुमचं एकत्रच बॉन्डिंग आहे, म्हणजे एक्झॅक्टली आणि तिघांच तसं असलं यश पाहिजे. आहे इट शुड ऍक्च्युली. बी अ बॅलन्स. हां, इट शुड बी अ बॅलन्स, की बाबा कोणी कधी मागचा सीट घ्यावा आणि कधी कोणी पुढे जाऊन बसावं. हा. हे आपल्याला म्हणजे तो इगोचा हे नसलं पाहिजे, की बाबा आता बरोबर त्या गोष्टींसाठी आम्ही पुढे-मागे होत असतो आता. आणि तुमच्या तसं असलं पाहिजे. दोघांचा एकच पॉइंट आहे की वरून तिथे त्याला जे कम्फर्ट असेल तो, त्याच्यामुळे मग अकॉर्डिंगली तुम्ही दोघं एकमेकांना ऍडजस्ट करता की ॲडजस्ट करतात. साठी जर आज तू ओके आहेस तर तू पुढे जा, तो ओके असेल तर तो पुढे जाईल. एक्झॅक्टली, दॅट इज व्हेरी एक्झॅक्टली. इम्पॉर्टंट. व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आणि कधी-कधी होतं ते, की बऱ्याचदा कपल्समध्ये होतं, की यू डोंट डू धिस, यू डोंट डू दॅट. मीही केलंय ते. पण नंतर-नंतर कुठेतरी रिअलाईज झालं, की नोकरीवर जाणार का थेरपीला येणार? आता ज्यांचा बिझनेस असतो त्यांना ती लिबर्टी असते. म्हणून तिचा नवरा तिच्याबरोबर तिला थेरपीला सोडायला आला म्हटल्यावर माझ्या नवऱ्याने ज्याची सर्व्हिस आहे, इट्स नॉट पॉसिबल.
तर कुठेतरी या छोट्या छोट्या गोष्टी समजल्या गेल्या पाहिजेत आणि वायसा वर्सा, की बाबा कधी कधी पुरुषांची खूप अपेक्षा असते की बाबा मी जेव्हा घरी येतो तेव्हा जरा व्यवस्थित तयार होऊन बस किंवा हम्म. छान असं. सो आय डोंट थिंक सो राजेशचं तसं कधी काय होतं, कारण ही न्यू की माझं काय चालू आहे. म्हणजे बऱ्याचदा असं असायचं की मी घरी नसायची, राजेश घरी यायचं तेव्हा. वरूनला हम्म. थेरपी वरून आणा, वरूनचा डान्स क्लास, वरूनचा हा, किंवा इव्हन जेवणा खाण्याच्या बाबतीत म्हणजे सकाळी आमच्याकडे असा एक तो गोल्डन रूल होता, जेवण सगळं सकाळी 4 वाजता बनायचं, सकाळ संध्याकाळचं जेवण, कारण माझ्याकडे जेवण करायला वेळ नसायचा. मग रात्री फक्त मी किचनमध्ये जेवण गरम करायला जायची. त्याच्यामुळे ते जेवण कसंही झालेलं असेल तरी मला आजच्या तारखेला मला कधीही आठवत नाही की हे काय केलंय, की हे असंच. बरं हे आहे म्हटल्यावर असं थोडंसं त्याचं हे होतं की आता हे खायचंय, पण ते साफ, म्हणजे असं की नेवर कधीही कम. कंप्लेंट नेव्हर. दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. नाहीतर मग कुठेतरी मला ते गिल्ट यायला लागतं की अरे मी जेवण बनवत नाहीये, अरे मी हे करत, असं होतच ना. कारण एक अनेक काळ होता की ना मला या गोष्टी ऍक्च्युली कुठच्याही कपलमध्ये या गोष्टी खूप इम्पॉर्टंट. आता वरुण हा एक पॉइंट असल्यामुळे तुम्हाला तुम्ही त्या गोष्टी करत गेलात किंवा तो एक तुमच्याकडे दोघांकडे एक एम होता की पण इन जनरल सुद्धा जनरली मध्ये कसं होतं की सगळ्यांचंच सगळं अंडरस्टँडिंग म्हणजे टेकन ग्रँटेड बऱ्याच गोष्टी घेतलेल्या असतात. त्यामुळे ह्या गोष्टी पण ऍक्च्युली बघायला गेलं तर आपण हे असंच केलं पाहिजे नॉर्मल लाईफ मध्ये सुद्धा. हे नॉर्मल लाईफ मध्ये जनरल सुद्धा सगळ्याच पॅरेंट्सना या गोष्टी समजण्या म्हणजे नोट डाऊन करण्यासारख्या ऍक्च्युली बघण्यासारख्या की नाही. इव्हन ठीक आहे. आता हे म्हणजे बघा हे तुझ्या प्रोफेशनली प्लस सुद्धा पॉइंट सी झाले मला वाटलं तुमच्या एक फॅमिली लाईफ मध्ये या गोष्टी तुम्हाला. अगदी नाही का हे बघ हे प्लस पॉइंट झालं तरी ना, मला असं वाटतं आम्ही दोघं जण कुठेतरी एक चुकलो, म्हणजे ऍज अ कपल आम्ही जगायचं विसरलो. हम्म. कारण वेळ तेवढा नसायचा. पण खरं सांगू आता आम्ही सुरू केलंय. सो इट्स लाईक मूवीजला रात्रीचे जातो, म्हणजे 10 वाजता सगळ्यांना झोपतो, लेट नाईट मूवीज घेतो किंवा दीज थिंग्स वी ट्राय टू डू. पण असं की असं म्हणतो ना की प्रत्येक गोष्टीला एक वय असतं, तर तो गेलेला टाइम आम्ही आणू शकणार नाही. पण मी दुसऱ्या कपल्सना हे सांगेन की डू स्पेंड दॅट टाइम टुगेदर, हम्म. की तुमचंही एक स्वतंत्र आयुष्य आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. कारण इन द एंड तो मूल आपलं पुढे सरकून, पण तुम्ही सुद्धा एक माणूस म्हणून जगायला जन्माला आला असं, तर ते जे बेसिक गरज असते ना, ते सुद्धा करणं खूप गरजेचं आहे. तर एवढंही म्हणजे कुठेतरी टाइम काढा स्वतःसाठी, म्हणजे काही करा एकत्र. किचनमध्ये काही करा, कुठे फिरायला जा, मॉर्निंग वॉकला जा, कॉफीला जा. म्हणजे अर्धा तासच वेळ असेल तर आम्ही कधी-कधी बेस्ट म्हणजे मला वाटतं आमच्या घरात मी एस-व्ही रोडला राहते. तू आली आहेस माझ्या घरी. रस्ता क्रॉस केला ना, त्या बाजूने एक चहाची टपरी आहे. कितींदा मी आणि राजू तिकडे चहा प्यायला बसतो जाऊन. उगाच, कारण आधी कधी वेळ मिळाला नव्हता. पण मग कधीतरी आता या लॉकडाऊनमध्ये दोघंच घरी आहोत. पण हे आम्ही मध्ये सुरुवातीला बरेचदा करायचो. किंवा मला डिसेंबर 25 तारखेला लेट नाईट मास बघायला खूप आवडतो. मी आधी खूप तर बऱ्याचदा म्हणजे आता एकटं बाहेर पडणं सोपं नाही, तर तो माझ्याबरोबर येतो. मग आम्ही बाईकचं एक राईड घेतो, कुठे कॉफी प्यालो, 12 नंतर परत घरी आलो. असं 1-2दा केलंय. तर या खूप छोट्या-छोट्या गोष्टी आम्ही करतो. ह्या पण हे गोष्टी मल्टिप्लाय करताना तू वरुणला सांगून जातेस. हो, हा म्हणजे त्याला हो, हो, हो. करू की दिस इज माय टाइम. आम्ही हे बघ एक ना आय टेल यू व्हॉट, आपण ना हे अपेक्षा असते की मुलांनी मला सगळं सांगावं. शाळेत काय झालं, हे काय झालं. तू कितींदा सांगते तुझ्या मुलाला की तुझा असा दिवस कसा गेला? तर बरोबर. आमच्या घरी बेसिकली माझा आणि वरुणचा हा नियमच होता की जसं मी त्याच्याकडनं अपेक्षा ठेवते की तू काय केलं? तू कुठे आहे रिक्षातनं? तसं मी जेव्हा प्रवास करत असते, मी वरुणला माझ्या रिक्षाचा नंबर पाठवते आणि मी त्याला सांगते की "अरे यार ट्रॅफिक खूप आहे." अरे असं. तर त्यालाही कळतं की मी आईला काय-काय इन्फॉर्मेशन दिली पाहिजे. त्याच्यामुळे अनायासे जेव्हा मी इट इज आपण आधी पहिलं पाऊल घातलं ना का अनायासे 2-3 पावलं त्यांच्याकडनं येतात. तर हम्म. बेसिक प्रॅक्टिस मी हे सुरुवात केली वरुणकडनं. आम्ही एक पुस्तक बसवून घ्यायचो, की आजचा माझा दिवस कसा गेला लहान असताना, की आम्ही आज ऑफिसमध्ये मला आज खूप कंटाळा आला, मला राग आला. मग मी राग आला म्हणून मी पाणी पिऊन माझा राग कंट्रोल केला. हे तेव्हा वरुणला गुड प्रॅक्टिसेस शिकवायला, की राग आल्यावर तू काय करू शकतो. पण एक बेसिक सवय सुरू झालेली, की डायरी लिहायची. मला आधी सवय होती डायरी लिहायची. त्याच्यामुळे मग आजचा दिवस असं करता आता आम्ही WhatsAppवर की आज मला अजून अर्धा तास उशीर होणार आहे. मी ट्रॅफिकमध्ये खूप अडकली आहे. तर ह्या बेसिक गोष्टी मी वरुणला सांगत असते. त्याच्यामुळे त्याच्याकडनंही मला त्या गोष्टी येत असतात.
सो इट इज एव्हरीथिंग दॅट हॅपन्स इन माय लाईफ वरुण नोज अबाउट इट. अँड वायसा वर्सा आय एक्सपेक्ट दॅट की छोट्या मोठ्या गोष्टी जे त्याच्या आयुष्यात चालू असतात तो हे बऱ्याचदा मला येऊन सांगतो. ह्या सगळ्यातून तुझं फोरम ऑफ ऑटिझम ते ते कसं झालं? म्हणजे आज आता तू त्या फोरमची प्रेसिडेंट आहेस, तर त्याच्यामुळे तुझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत? हा फोरम कसा स्टार्ट झाला किंवा तू काम करायला कशी सुरुवात केली? कारण तिथूनच तुझी एक वेगळी आयडेंटिटी निर्माण झालेली आहे की निर्माण झाली. बेसिकली खरं सांगायचं झालं तर फोरम माझ्या आयुष्यात बऱ्याच वर्षापासून आहे, म्हणजे आधीपासून आहे, पण फक्त रोल वेगळा होता. तिकडे तेव्हा मी एक रजिस्टर्ड पेरेंट होती. तिकडनं मला गोष्टी मिळत होत्या, तिकडनं मला मदत मिळत होती, तिकडनं मला इन्फॉर्मेशन मिळत होती, तिकडनं मला आमच्यासाठी वर्कशॉप्स कंडक्ट केले जायचे फोरम, की काय केलं पाहिजे, मुलांना कसं हे केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मला फोरम फोरमकडनंच एस्टॅब्लिश कधी झालेलं आहे? म्हणजे कधी? 20 वर्षापूर्वी. अच्छा. ऑलमोस्ट 20 वर्षापूर्वी. हो. बेसिकली हे सुद्धा सगळे पेरेंट्सच होते तेव्हा. कारण सुरुवात झाली बीना मोडक हिच्यापासनं. तिचा मुलगा आता 30s मध्ये असणार, 30शीत असेल तो. आणि तेव्हा तिला असं वाटलं की ऑटिस्टिक, तेव्हा ऑटिझम बद्दल तर अजिबातच नाही. म्हणजे आमच्या वेळेला आपण म्हणू की तेव्हा तर अजूनच हे होतं. तर ती म्हणाली एक प्रश्न, की माझ्यासारखे अजून कोण पालक आहेत का? या एका प्रश्नापासून फोरम फॉर ऑटिझम अजूनही तिच्या घरातनं फोरम सुरू झालं. आणि मग तिचे जवळचे लोकं, मग ते 10 पेरेंट्स, मग तिकडनं ते वाढत-वाढत आज तर आमच्याकडे आकडा पण नाहीये. म्हणजे आज आमच्याकडे WhatsApp ग्रुप्सवर आम्ही असतो, की ज्युनियर पेरेंट्स, म्हणजे आत्ता ह्या पॅन्डेमिकमध्ये आम्ही अजून एक ग्रुप फॉर्म केला, जिकडे 2.5 ते 6 वर्ष पेरेंट्स असतात, 6 ते 10 वर्ष पेरेंट्स, 10 ते 15 वर्ष, 15 ते 20 वर्ष आणि मग अडोलसन्स. मग त्याच्यामध्ये सुद्धा मेनस्ट्रीम, NIOS, मग जे मुलं कमी बोलतात किंवा जे बोलत नाहीत, त्यांचा ग्रुप वेगळा असतो. असे भरपूर ग्रुप्स आहेत आणि त्याच्यासाठी बरीचशी कामं. आणि फोरम एक पेरेंट सपोर्ट ग्रुप आहे. आणि काही वर्षानंतर मला असं वाटलं, की आता माझ्याकडे थोडा वेळ आहे, जो मी फोरमसाठी देऊ शकते. दॅट इज व्हेन आय अप्रोच देम सेइंग, की मी तेव्हा असं असतं, की आपण एक कोर मेंबर होतो आणि तुम्ही व्हॉलंटरीली हे सगळी कामं चालू असतात, की तुला दिवसभरात मी आज हा वेळ देऊ शकते, तर मी जे काही काम असेल बाबा, वर्कशॉप असेल, तिकडे जाऊन आपण उभं राहून लोकांची बोलणं, असं तसं करत. तर पारुल कुमटा, बबिता राजे, चित्रा अय्यर हे बरेच वर्ष हे काम करत होते. आणि जेव्हा त्यांनी विचारलं, की बाबा आता आम्ही रोल चेंज करतो आहे, तर मी म्हटलं, की माझ्याकडे, आणि ते सांगायला सतत आमच्या आजूबाजूला असतातच, की काय बरोबर काय चूक, कारण त्यांना अनुभव जास्त आहे. त्यामुळे आता म्हणजे गेले 2, मला वाटतं किती, आता मला माहित नाही किती वर्ष, पण आता मी प्रेसिडेंट आहे आणि जेवढं माझ्यानी जमतं. आणि बेसिकली प्रेसिडेंट म्हणून असं काही मोठं खास काम करत नाही. मी सगळे एकत्र पेरेंट्स मिळूनच हे काम म्हणजे करतो. तुझ्या अशा काही रिस्पॉन्सिबिलिटीज डिफाईन्ड आहेत का या पोस्टसाठी, म्हणजे प्रेसिडेंट? जे काम मिळेल ते सगळं आम्ही करतो. पी टू पी. म्हणजे आजच बेसिकली तो माझ्यातला एक स्वभाव आहे, की प्रोप्रायटर टू प्यून. म्हणजे वेबिनार्स कंडक्ट करणं, अशी फोरम बरीचशी कामं करत असतात. जसं पैसे आले, आम्ही रन ऑर्गनाइज करतो. जिकडे ऑटिझम अवेअरनेस पण होतं आणि एक हेतू आहे फंड रेज करणं. फंड पण तो तेवढ्या प्रमाणात होत नाहीये. कारण परत मागचे 2 वर्ष रन झालाच नाही. आता पुढच्या वर्षी फिंगर्स क्रॉस्ड. पण तो एक आहे. प्लस जे गरजू पेरेंट्स असतात, ज्यांना थेरपी परवडत नाही, ज्यांना शाळा परवडत नाही, त्यांना फोरम फायनान्शियली असिस्ट करतात. मग बरेचसे वर्कशॉप्स असतात, की मोठे-मोठे स्पीकर्स जे आहेत, त्यांचे वर्कशॉप्स कंडक्ट केले जातात, जिकडे पेरेंट्स येऊन ट्रेन होतात. तर हे सगळं ऑर्गनाइज करणं, हे सगळं आमच्या हातात असतं. आणि आमचं तिकडेचं म्हणजे प्रियांका चिपळूणकर म्हणून आमची एकमेवा कर्ता-धर्ता आहे. शी इज अन अमेझिंग पर्सन. तर ती बऱ्याचशा गोष्टी करत असते. म्हणजे ती आमची ऑफिस सपोर्ट आहे. पण शी इज लाइक वन हँड, म्हणजे सगळंच ती करत असते. तर त्याच्यामुळे हे फक्त एक नाव आहे. बाकी प्रत्येक पेरेंटला जे काम पडतं त्यावेळेला ते तो पेरेंट आपल्या परीने करत असतात. अच्छा. ही आणि माझं ॲज म्हणजे माझं आता तू मला विचारशील ॲज प्रेसिडेंट सध्या माझा एकमेव हेतू असा आहे, की आजकाल काय झालंय, की ऑटिझम संदर्भात किंवा क्युअर किंवा थेरपी ह्याच्यासाठी भरूच, मी म्हटलं ना, मॅल प्रॅक्टिसेस चालू असतात. त्याच्यामुळे बरेचसे पेरेंट्स नको तिकडे पैसा वाया घालून मग
तर तसं मग न येतात ते. होता फोरमचा असा एक रोल असला पाहिजे, की डायग्नोज झाल्या पहिलं नाव फोरमचं त्यांना गेलं पाहिजे. कारण हम्म. काय करावं आणि काय करू नये हे एक पालक दुसऱ्या पालकाला सांगू शकतो. बरोबर आहे. आता एका ग्रुपमध्ये आम्ही जवळ-जवळ 250 पेरेंट्स आहोत. त्या 250 पेरेंट्सकडनं तुला एका विषयाबद्दल चांगली किंवा वाईट इट्स लाइक ते के-बी-सीमध्ये कसं असतं, की हे काय फोन अ म्हणतात फ्रेंड. ऑडियन्स पोल. नाही, फोन अ फोन फ्रेंडपेक्षा अ ते फ्रेंड नाही, तर ऑडियन्स. असतंच. ऑडियन्स पोल, की ऑडियन्स आणि मग पोल. त्याच्यातनं मग असं कोण-कोण पेरेंट्स, की तुला अजून काय माहिती असेल तर कधीही फोन करा. म्हणजे फोरममध्ये काउन्सिलिंग सुद्धा कसं होतं माहिती की आता माझा एक ठराविक ग्रुप आहे जिकडे जसं फातिमा शेख ही माझी मैत्रीण आहे. आज माझं जाम डोकं सटकलं आहे. उचलला फोन, तिला माझ्या आवाजातच कळतं, की बाबा काहीतरी बिघडलंय. ती फक्त "हां, सच रे, सच में, हां रे." फक्त एवढंच बोलते आणि जी माझी बड की आता मला बरं वाटतं, की आता मी परत वरुणला तोंड द्यायला तयार आहे. आणि सेम थिंग व्हाईसा वर्सा. कधी-कधी तिची सटकलेली असते. असं आम्ही एकमेकींना हात देत असतो. कारण तिला त्यावेळेला मला काय गरज आहे हे तिला जास्त माहिती आहे. बरोबर आहे. कारण अनेक वेळेला आपल्याला आपल्याला रिएक्ट करता येत नाही अशा, कारण त्याचा त्याच्यावर काय परिणाम होईल मुलावर ह्याचा विचार करायला लागतो. त्याला एक्झॅक्टली. सप्रेस करावं लागतं. मग ते कुठेतरी हां. वेगळ्या पद्धतीने बाहेर बाहेर येण्यापेक्षा हा एक खूप छान आहे, की तुम्ही पॅरेंट्सच एकमेकांना हे एकमेकांना एक्झॅक्टली एकमेकांना समजू शकतात, की ही काय पोझिशन आहे आणि त्यावेळेला कसं रिएक्ट झालं पाहिजे. एक्झॅक्टली. आणि काय चांगलं झालं, अरे मग तिने कुठलंतरी काहीतरी केलं आणि हे माझ्या मुलाला खूप फायद्याचं पडलं, तू वरुणला करून बघ. ही सुद्धा इन्फॉर्मेशन एकमेकांकडनं आम्ही पास ऑन करत असतो. त्याच्यामुळे फोरम फक्त बाबा, की ते ट्रस्टीज आहेत किंवा ते फक्त आम्ही कारण ही गरज असते. एक एन-जी-ओ म्हटलं का ह्या सगळ्या पोझिशन्सची गरज असते ना, गरज असते. म्हणून हे पोझिशन्स आहे. बाकी एव्हरी पेरेंट अंडर द फोरम इज म्हणजे जे कोर मेंबर्स आहेत ते गरज पडेल तसं आपल्या परीने कामं करत असतात. मग फोरम हा ऑल इंडिया काम करतो. आता करायला लागलाय तसं बघायला तर. म्हणजे आमच्याकडे पेरेंट्स पॅन इंडिया झालेत. म्हणजे आमच्याकडे फ्लोरिडा, ऑस्ट्रेलिया, दुबई, सिंगापूर, श्रीलंका असे पॅरेंट्स आहेत. कुठून पेरेंट्स आहेत. हां. हो. म्हणजे काय करावं? म्हणजे काय खाऊ घालावं, काय खाऊ नाही घालावं? माझा मुलगा रात्रीचा झोपत नाही. तुम्ही काय करतात? मग कोण म्हणतं मी ही थेरपी केली, कोणी म्हटलं शॉवरखाली अंघोळ घातली, कोणी म्हटलं झोपताना खोबरेल तेल डोक्यावर घातलं, कोण म्हणतं मी प्यायला दिलं. चालू असतं. कुठे काय क्लिक होतं काही माहीत नाही. पण एकमेकांना म्हणजे फोरम एक असं हे आहे ना, की आमच्यात एक म्हटलं जातं, की प्रत्येक पालकाचं ही एक इंग्लिशमध्ये म्हणायला झालं तर वी फाइट धिस बॅटल अलोन, बट आय एम नॉट लोनली. हम्म. तर ते मी लोनली नाही आहे ह्याची फीलिंग फोरम देत असतं, की भले माझी ही लढाई एकट्याची आहे, पण मी एकटा नाही आहे. आता मला एक सांग, की आता वरुणचं तर एक लाईन होते, की आता त्यांनी त्याचं बेक अँड फ्लेक पण चालू केलेलं आहे. तो हो. त्याच्याबरोबर तर असणारच आहेस त्या सगळ्या रोलमध्ये. तर तू स्वतःची पण एक आयडेंटिटी तयार झालेली आहे तुझी. तू कामही करतेस. तर तू स्वतःचं काही पुढे प्लॅन केलंयस का, की कसं म्हणजे आता ह्याच वर्कमधून तू तू पुढचा तुझा काही फ्युचर प्लॅन आहे, की आहे. खरं तर म्हणजे आता आणि बेसिकली कसं आहे ना, लकीली वरूनच सगळ्या गोष्टीला कारणीभूत ठरतो. म्हणजे असं वाटतं म्हणजे अ, तो माझ्या आयुष्याला एक मार्ग देण्यासाठी आला आहे कधी-कधी मला असं वाटतं. मी स्पेशल एज्युकेटर केलं कारण तो माझ्या आयुष्यात आला. माझं सॉफ्टवेअरचं पूर्ण म्हणजे मागे हे करून आता एक माझी स्पेशल एज्युकेटर म्हणून ओळख आहे कारण त्याच्यासाठी मी तो कोर्स केला. आता त्याच्यासाठी मी तो किती वापरते अजिबातच नाही. कारण त्यात वापरते पण तेवढा लागत नाही. आता वरूणकडे बघता मला असं वाटतं, की बऱ्याचदा आमच्या मुलांमध्ये ना बेकिंगची एक क्वालिटी असते. कारण हं, हे सुद्धा सांगू हे मला वरूणकडनं कळलं अँड आय वाज सो हॅपी की जेव्हा हा कोर्स चालू झाला ना वरूणचा, तेव्हा असं जाणीव झाली, की वरूणला किचनमध्ये काम करायला आवडत नाही. वरूणला बेकिंगमध्ये काम करायला आवडतं. आणि नंतर मला हे कळलं, की किचन म्हणजे जे आपलं हॉट किचन असतं, जिकडे फायर असतो, तिकडे सगळं पटपट असतं. म्हणजे आता ऑर्डर आली, आता ही कॅन्सल हं. झाली. पटापट गोष्टी एक्झॅक्टली. होत असतात. घाई-घाई पण असते. बेकिंगमध्ये तसं नसतं.
बेकिंगमध्ये सगळं प्लॅन्ड असतं, सगळं प्री डिसाइडेड असतं, मेजरमेंट्स फिक्स असतात. म्हणजे ह्या मुलांनी हा आपला करिअर स्वतःच्या स्वभावाला धरून चूज केलेला आहे. राईट. कारण बेकिंगमध्ये तू असं म्हणू शकत नाही ना, की अंदाजे घाल. अंदाज हा कधीच नसतो बेकिंगमध्ये. सगळं मोजून, मापून आणि तसं तू केलं तरच ब्रेडची रेसिपी ही आज अशी आहे, 25 वर्षानंतरही तशीच राहणार आहे. हां, तू त्याच्यामध्ये काहीतरी व्हेरिएशन्स तू केले तर. पण बेसिकली ब्रेड बनवायला यीस्ट लागणार, त्याला प्रूव्हिंग करायला लागणार, त्याला ओव्हनमध्ये ठेवा, हे सगळं सेमच राहतं. बरोबर. तर ते वरुणच्या ऑटिस्टिक माइंडसाठी किती चांगलं आहे, हे मला जेव्हा रिअलाईज झालं, तर मला असं वाटतं मला आयुष्यात काहीतरी करायचं असेल, तर मी असं काहीतरी करीन जे वरुण आणि बेक अँड फ्लेकमधनं वरुण सारख्या मुलांना अजून अपॉर्च्युनिटीज आपण एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज मी बनवू शकली तर. जिकडनं वरुणकडनं ते जे कसं करतो ते शिकून. कारण मी वरुण सारख्या मुलांना शिकवू शकते. बेकिंगचे स्किल्स वरुणकडे आहेत, की बाबा कशाने काय कसं करावं हे त्याला त्याच्याकडे मीच बघून मी एक शिकते. एक्झाम्पल झालेला आहे तो, की एक हां. असून सुद्धा तो ह्या सगळ्या गोष्टी परफेक्टली सक्सेसफुली करतोय. याचा आणि बेसिकली त्याच्याकडे प्रयत्न त्यांनी पण होतं, की हे रिझल्ट असा नाही बरे मिळतो आपल्याला. हां, पण हे बघ कधी-कधी काय होतं, की हे बघ अगेन इट इज लक आणि प्रत्येक एक माणूस वेगळा घडलेला असतो. आज मी ते करू शकली म्हणून मी असं म्हणणार नाही, की बाकी 100 पालकांनीही तेच केलं पाहिजे. नाही, पण ज्यांना पण करायचं त्यांच्यासाठी एक ऑप्शन म्हणजे नक्कीच करा. हां, की नक्कीच होऊ करा. शकतं. पण जे मुलं कॉलेजमध्ये जाऊन शिकू शकत नाहीत, पण मला असं बेक अँड फ्लेकमध्ये वरून त्यांना काही शिकवू शकून ते हं. बेक अँड फ्लेकमध्ये बेकिंग करू शकतील आणि नोकरी करू शकतील. तर मला तसं काहीतरी पुढे जाऊन करायचंय वेअर मल्टी डिसेबिलिटीची लोकं असतील त्यांना हे शिकवून बेक अँड फ्लेक कुड ग्रो ॲज अ आय डोंट नो व्हॉट, पण मला त्याच्यामध्ये तसा रोल प्ले करायला नक्की आवडेल, की व्होकेशनली ट्रेन करणं. तर मला असं वाटतं ते मला काहीतरी बघायचंय. कारण शिक्षण होतंय, शाळांमध्ये मुलं शिकतात आहे, कॉलेजमध्ये मुलं पोहोचत आहे. आता मेजर प्रॉब्लेम झालाय, की व्होकेशन क्रिएट करणं. कारण आता आणि इकडे त्यांना सुद्धा कुठेतरी एस्टॅब्लिश पण करणं जरुरीचं पाहिजे. आणि कसं असतं, की वरुणची जेव्हा शेफ ते म्हणाले, की जेव्हा वरुणची इंटर्नशिप पूर्ण झाली, ते म्हणाले, "माझ्या 24 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये मी पहिल्यांदा एका ऑटिस्टिक मुलांमध्ये बरोबर किचनमध्ये काम केलं." बेसिकली अशा मुलांना किचनमध्ये घेत नाही, कारण त्यांना वाटतं इट इज डेंजरस. हं. इव्हन यू एंड काहीतरी आय कुड बी डेंजरस. समजतं. तू आणि मी सुद्धा समजा तुझं माझं लक्ष नसेल, तर आपण सुद्धा काहीतरी गोंधळ घालूच शकू. घालूच शकतो. पण त्यावेळेला त्या मुलांना कसं ट्रीट करायचं हे सगळ्यांना माहिती नसतं. हां, पण त्यामुळे म्हणजे घेत नाही. कुठेतरी कुठेतरी वरुण इज प्लेइंग अ रोल दॅट ही इज क्रिएटिंग पाथ ॲज आय बिलीव्ह, की आज एका मुलाला किचनमध्ये एंट्री मिळाली आहे, तर उद्या कदाचित अरे वरुणने केलं तर आपण दुसऱ्या मुलाला चान्स तर देऊन ट्राय बघू. करू शकतो. बरोबर आहे. है ना? कारण प्रयत्न केल्याशिवाय जसं मॅरेथॉन रनिंग म्हटलं, तर आता त्या सरांकडे अजून 1-2 मुलं मॅरेथॉन ट्रेन करायला येतात आहे. कारण समजा एक करू शकला तर करू शकतात की नाही हे करणं सुद्धा, बघणं सुद्धा बरोबर. एक म्हणजे मी म्हणेन एक रोल सेट झालाय, की करून बघा. हं. डिस्टन्स रनिंग करून बघा. बेकिंग बेकिंग बऱ्याचशा आपल्या मुलांना सोयीचं पडतं. कारण अंदाज नसतो, लास्ट मिनिट काही नसतं. म्हणजे जसे शेफ म्हणायचे, की उद्या सकाळच्या ब्रेकफास्टचा ब्रेड ते आज दुपारी किती म्हणजे असं शांतपणे टाईम घेऊन असं करू शकतो. सो दॅट म्हणजे हेल्प वरून तसं. तर मला हं. वाटतं असं प्रोफेशन्स चूज करावे, की जेणेकरून त्यांच्या स्वभावाला पण ते एक स्थिरता मिळते, असं मला वाटतं. खूप छान. तर तर मला असं वाटतं कदाचित व्होकेशनली मी काहीतरी करावंसं वाटेल मला, मुलांसाठी. खूप छान. तर मला सांग, की ह्या सगळ्यामध्ये आपल्याला गव्हर्नमेंटचं काही हेल्प होतं? गव्हर्नमेंट काही करतं, काही एड्स क्रिएट करतं किंवा असं काही आहे का? स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचं असं काही आहे का? सपोर्ट ह्या सगळ्या गोष्टींसाठी? शाळेसाठी सर्व शिक्षा अभियानाच्या ह्याच्याखाली प्रत्येक मुलाला शाळेत ॲडमिशन मिळाली पाहिजे ही गरज आहे. ओके. पण शाळेत एक्झॅक्टली काय होतं हे गव्हर्नमेंट स्वतः येऊन बघूही शकत नाहीत किंवा बघतही नाहीये. हं, जोपर्यंत पेरेंट्स त्यांच्याकडे कंप्लेंट घेऊन पोहचत नाही. हं. व्होकेशनली जॉब म्हणायचं तर ओव्हरऑल 2%
फॉर ऑल डिसेबिलिटीज. आणि ऑल डिसेबिलिटीज म्हणजे आपल्याकडे जवळजवळ 18 डिसेबिलिटीज आहेत. राईट फ्रॉम ऍसिड अटॅक, अम्प्युटेशन, ब्लाइंड, हिअरिंग इम्पेअरमेंट, असं करत 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 ऑटिझम सुद्धा. तर ह्याच्यामध्ये फक्त 2% एम्प्लॉयमेंटचा कोटा असतो, तो खूप कमी आहे. पण आता असं झालंय की आपली लोकसंख्या इतकी आहे, त्याच्याकडनं गव्हर्नमेंट केलं तर बाकीच्या देशांमध्ये भरपूर काय काय होत असतं. पण मी म्हणेन आपल्या गव्हर्नमेंटमध्ये छोट्या मोठ्या चेंजेस होतात आहेत. देर आर कन्सेशन्स, जसं ट्रॅव्हलिंग कन्सेशन्स असतात, जसं ट्रेनचा पास मिळतो फुकट, म्हणजे मुलाला फुकट असतो, जो केअर गिव्हर असतो त्याला कन्सेशन मध्ये मिळतो. प्लस काही पॉलिसीज असे आहेत जिकडे पेरेंट्सना टॅक्स एक्झम्पशन मिळतं. या अशा गोष्टी आहेत. पण डायरेक्टली गव्हर्नमेंट पैसे देऊ शकत नाही, देत नाहीयेत कदाचित, कारण तेवढं फंड्सही नाही. आणि बेसिकली मला असं वाटतं की इंडियामध्ये लोकांनी ना, आता मला असं वाटतं की जे काय करणार आहेत ते पेरेंट्सनी एकत्र येऊन करणं, हेच एकमेव आपल्याकडे उपाय राहिला आहे. अँड देन द गव्हर्नमेंट माइट एंड अप हेल्पिंग, राईट. कारण दे कांट रीच एव्हरीवेअर. यू हॅव टू बी व्हेरी प्रॅक्टिकल. पण मग ह्याच्यामध्ये अजून अशी प्रायव्हेट म्हणजे कोणी इंडस्ट्रियलिस्ट असतात की जे खूप साऱ्या करू शकतात, करू शकतात. पण कसं होतं, हे सगळं CSR मध्ये असतं. ओके. आणि CSR ऍक्टिव्हिटीज त्याच असतात ज्याच्यामध्ये दिसलं जातं, कारण आता म्हणजे आपण दिसलं पाहिजे. सगळं तुझ्या बोलण्यावरून माझ्या लक्षात आलं की ह्या सगळ्यामध्ये फायनान्स खूप मॅटर करतं. खूप जास्त फायनान्सची गरज पडते. छोट्या छोट्या थेरपी, अनेक प्रकारचे ट्रायल अँड एरर करायला लागतात मुलांसाठी वगैरे. तर फायनान्शियली साऊंड काही प्रत्येक फॅमिली नसते. नसते. फोरम इतका काही सगळ्यांना मदत नाही करू शकणार माझ्या मते. आमच्या असतील पण ते फ्रँकली स्पीकिंग, शेफ संजीव कपूर आणि हर्षा भोगले हे आमचे कॉज अम्बॅसिडर्स आहेत. आणि एव्हरी इयर संजीव कपूर ट्राईज टू कमीत कमी, म्हणजे आता ह्या वर्षी मला अंदाज नाहीये, पण ते त्यांच्या ओळखीतनं त्यांच्या ह्याच्यावर फंड रेज करतात. यावर्षी वरूनही फंड रेज करत होता. तर कसं होतं की फंड आम्हाला खूप गरजेचं असतं, कारण आम्ही सुद्धा स्पॉन्सर करतो मुलांना. पण जोपर्यंत आता काही काही CSR मध्ये बरेचसे कंपनीजने एम्प्लॉयमेंट दिले आहेत मुलांना, पण त्यांचं कसं असं माहितीये, आम्हाला असं कमी ऑटिस्टिक मुलं किंवा उच्च शिक्षित, पण सगळीच मुलं उच्च शिक्षित आणि असं नसतात. आणि कमी ऑटिस्टिक असं नसतं. तुम्ही तुमचं वर्क एन्व्हायरमेंट आमच्या मुलांसाठी किती सोयीचं करू शकाल, देन यू विल एक्सपिरियन्स द ऑटिझम लेस. पण आता गरज आहे की मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीजने त्यांचं लक्ष आमच्याकडे केंद्रित करावं, कारण आमची मुलं केपेबल आहेत. दे कुड बी प्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल्स. पण थोडं एन्व्हायरमेंटनी पण बदललं पाहिजे, आणि थोडी ही मुलं बदलतातच आहे. आम्ही त्यांना ट्रेन करतोय की ह्या सिनारिओमध्ये तुम्ही कसं राहावं. पण जसं तुम्ही सिगरेट स्मोकरला कितींदा तुमच्या ऑफिसमध्ये सिगरेट पफसाठी तुम्ही ब्रेक घेत असतात, बरेचसे घेतात. तसं तुम्ही आमच्या इंडिव्हिज्युअलला सुद्धा एक टाइम ऑफ द्या, किंवा एक असं त्याला काहीतरी फॅसिलिटी. काही काही मुलांना ना असं वरपर्यंत कपडे घालायला आवडत नाही, किंवा काही काही मुलांना सेन्सरी इश्यूज असतात, तर त्यांना टी शर्टच घालणं, तर तुम्ही ते त्यांना ते त्यांना हे करा. अशा ह्या काही काही गोष्टी हे केल्या पाहिजेत. पण गरज आहे की मल्टीनॅशनल कंपनीजनी फंड रेज करावं, किंवा आमच्या इव्हेंट्समध्ये भाग घेऊन आमच्या मुलांबरोबर टाइम स्पेंड करून एक्सपिरियन्स ऑटिझम डिफरंटली करून ह्या मुलांना तुमच्या वर्क एन्व्हायरमेंटमध्ये कसं. मला वाटतं एक्सेंचर्सनी तसं एक कॅफे अर्पणचं त्यांचं एक कॅफेटेरिया त्यांच्या विक्रोळीच्या इकडे, विक्रोळीला हो, तिकडे त्यांनी हे केलेलं आहे. त्यांचं एक खूप, तर असं अजून कंपनीजने केलं तर खूप फायद्याचं होईल. छान. तुझ्याशी बोलून खरं तर खूप मस्त वाटलं आणि खूप माहिती पण मिळाली. आणि आय होप की खूप लोकांना ह्याचा हेल्प होईल. जाता जाता फक्त एवढं सांग की फोरमसाठी जर इतर पॅरेंट्सना कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्यांनी कसं कॉन्टॅक्ट केलं पाहिजे? प्रियंका चिपळूणकरचा फोरम फॉर ऑटिझमचा आमचा जो मोबाईल नंबर आहे, आमची वेबसाईट आहे, आम्ही फेसबुकवर आहोत, आम्ही इन्स्टावर आहोत. तर तुम्ही तिकडे हे आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. कारण कोणी, म्हणजे आमचे नंबर्स तर तसे ते व्हायरल झालेत, म्हणजे असं झालंय. सो इट्स लाईक दे कॅन कॉल फ्री टू एनी टाइम. लाईक ॲज अ पेरेंट आय एम ऑलवेज देअर टू हेल्प, अँड एव्हरीबडी इन द फोरम इज ऑलवेज रेडी टू हेल्प. थँक्यू दर्शना. खरंच थँक्यू शर्मिला, थँक्यू. मस्त मस्त मला पण खूप वाटलं. छान मजा वाटली.
हा, आणि तुझ्या मी ते मागितलं पण मला हा, म्हणजे मी तेच म्हटलं की मी खरं तो टॅग धरणार होती, कारण तुझा जो हा ड्रेस आहे तो खूप म्हणजे आता म्हणजे मी एवढा वेळ घालून बसलेली आहे, तर इट इज रिअली अमेझिंग. आणि कपड्याचा म्हणजे मी म्हटलं ना की खूप सॉफ्ट आणि कम्फर्टेबल आहे. तर मला प्लीज तुझे बाकीच्या हे पाठव, हो, कारण जरूर. साईज ऑल्सो, कारण माझ्या साईजला सुद्धा म्हणजे एक्सेल इट्स लाईक लूज. सो देन इट वॉज लाईक की मला नक्कीच आवडेल तुझ्या हे कोमल्स Sure. क्रिएशन्स, राईट? नाही, काय आहे कोमल ते? कोमल टच. कोमल टच, बट इट्स रिअली कोमल टच. आय शुड से, कारण इट्स अ व्हेरी कम्फर्टेबल कॉटन. कारण पंखा बंद आहे आणि इट इज रिअली वॉर्म, पण इट इज व्हेरी कम्फर्टेबल. सो थँक्यू फॉर दिस गिफ्ट. आणि साहिलला सुद्धा थँक्यू फॉर, कारण माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी स्केच काढलेला. मला इतकी मजा वाटली की अरे माझा स्केच काढलाय. खूप सुंदर होतं ते, खूप सुंदर. नक्की. ओके. ओके. थँक थँक्यू यू सो थँक्यू सो मच. मच. मस्त वाटलं बोलून.